आंतरजाल उपक्रम 2020 मध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व आजचे प्रमुख मार्गदर्शक श्री मोहिते सरांचा अल्पसा परिचय करून देतो। श्री विठ्ठल मोहिते सरांची शैक्षणिक पात्रता MA BEd असून ते इरीपूरच्या श्रीमती कोंडाबाई साळुंके प्रशालेत मराठी विषयाच्या अध्यापनाचे काम करतात। 18 वर्षे त्यांनी सांगलीच्या दडगे गर्ल्स हायस्कूल मध्ये अध्यापन केलेले आहे। मराठी भाषेच्या समृद्धीसाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे साळुंके मोहिते सर। विनम्र उत्साहमूर्ती, सातत्याने 100% निकाल, संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन, वाचन, काव्यलेखन उपक्रमासाठी मार्गदर्शन म्हणून त्याची ख्याती आहे। स्वतःचे कथासंग्रह आहे। त्यांच्या कवितांना संमेलनात रसिकांनी उत्तम दाद दिलेली आहे। सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे ते प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत। जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे। अनेक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे। मुलांसाठी लेखक आपल्या भेटीला या उपक्रम त्यांनी राबवला आहे। सांगली जिल्ह्यातील एक मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत। मराठी विषय शिक्षकांच्या समृद्धीसाठी झटणारे मोहिते सर, आजच्या पाठासाठी मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील सूत्रे माऊली भागवत देवारे सर यांच्याकडे सुपूर्द करतो। धन्यवाद। मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रमामध्ये आज संवाद लेखन आणि मुलाखत या उपयोजित लेखकाचं एक जबाबदारीचं काम माझ्याकडे दिलेलं आहे। आनंद आहे मला। आणि आजच्या या महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रमांसाठी या संचारबंदीच्या टाळेबंदीच्या काळापासून सातत्य मराठीसाठी झटणारे, मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, मराठी शिक्षकांच्या समृद्धीसाठी अहोरात्र ज्यांचा घेतलेला आहे असे आदरणीय भागवत देवारे सर, आदरणीय ज्यांनी आत्ताच दिलाचे सुभे सर, त्याचप्रमाणे ज्यांनी स्वागत केलं ते गरकर सर, शेवाळे सर, कल्याण कस्तुरे सर, शिंदे सर, आमचे तंत्रज्ञ विजय सरगर सर आज सहभागी दिसत आहेत। श्रीराम लांडगे आहे, पूर्णा जाधव, सांगली वैशाली आडमुठे, नाना पवार सर, हनपाळ सर, सुरेखा कांबळे मॅडम आणि या महाराष्ट्रातून आंतरजाल उपक्रमामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद। त्या उपक्रमांमध्ये आपण सहभागी आहात आणि आपल्याबरोबर संवाद साधण्याची संधी आजच्या सुप्रभाती मला मिळते आहे। आपण विषयाला सुरुवात करायला हरकत नाही। आपण सर्व भाषा प्रेमी आहोत, भाषेचे उपासक आहोत, आपला जीवची प्राण आहे आणि मग या भाषा शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांची जी एक जबाबदारी असते, शिक्षणानं माणूस शहाणा होतो, समृद्ध होतो, स्वतःचा विकास होतो, समाजाचा विकास होतो, राष्ट्राचा विकास होतो आणि तो विश्वात्मक कार्य सुद्धा मदतीचा हात देऊ शकतो। अशा एका शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे आपण सर्वजण, या सर्व शिक्षकांमध्ये भाषा शिक्षकाची जबाबदारी ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची किंवा एका वरच्या पातळीवर असं जरूर म्हणावं लागेल। आता या सगळ्यांमध्ये आपण उपयोजित लेखन या भागाकडे लक्ष वेधतोय। आपल्या संपूर्ण पाठ्यपुस्तकाची निर्मिती बघितली, विभागणी पाहिली, त्यामध्ये गद्यलेखन, पद्यलेखन, त्यामध्ये स्थूल वाचन आणि मग त्यामध्ये कार्यात्मक व्याकरण आणि उपयोजित लेखन। पण एकूण विभागणी जर आपण या आपल्या भाषेच्या विषयाची केली तर उपयोजित लेखन हा जो भाग आहे, कार्यात्मक व्याकरण आणि उपयोजित लेखन, तर त्याचा 50% भारांश हा तिथं आहे। अर्थात या अंशावरून त्याची व्याप्ती, त्याचं महत्व हे अधोरेखित होताना आज आपण संवाद लेखन आणि मुलाखत लेखन या तंत्राबद्दल आणि याच्या लेखनांबद्दल आपण बघतोय। आपल्या महाराष्ट्र अध्यापक आंतरजाल उपक्रमांमध्ये आपण एक ब्रीदवाक्य घेतलेलं आहे, हा एकच ध्यास, विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास। म्हणजे शिक्षकाला नेहमी तळमळ असते की आपला विद्यार्थी
गुणवत्तापूर्ण व्हावा, चांगला व्हावा, यासाठी प्रत्येक शिक्षक तळमळ चालू असते, प्रयत्न चालू असतात. तर असं एकत्रितपणे काम करणारे आपण हे महाराष्ट्र मराठी अध्यापक असेल किंवा महाराष्ट्रातला कोणताही शिक्षक असेल किंवा कुठल्याही ठिकाणचा असणारा शिक्षक, हा विद्यार्थ्याच्या पूर्ण विकासासाठीच हा कार्यरत असतो. आपल्याकडे सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणून एक शिक्षण प्रणाली आली आणि मग या सातत्य सर्वंकष मूल्यमापनामध्ये आपण असं म्हणतो, ज्ञानरचनावादामध्ये आपण असं म्हणतो की विद्यार्थी हा सतत शिकत असतो, क्षणाक्षणाला शिकत असतो. दररोज नित्य नवीन ज्ञान हे त्याच्याकडे काही ना काही येत असतं. तर हेच उद्दिष्ट आहे आपल्याला की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असताना, तर त्यावेळेला विकास कोणकोणत्या घटकांमध्ये विभागलेला आहे. विकासाच्या बाबतीमध्ये काही महत्वाचे जे घटक आहेत ते मन, मनगट आणि मेंदू, या 3 घटकाबरोबर काल्पनिक विकास हा एक महत्वाचा पैलू आहे. मन म्हणजे नेमकं काय, तर त्याचा मानसिक विकास म्हणजे तो मनानं मजबूत असला पाहिजे, असला पाहिजे, खंबीर असला पाहिजे आणि आत्मविश्वासू असला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे. स्वतःवरती त्याचा विश्वास पाहिजे, मी करतोय त्याच्यावरती त्याचा विश्वास पाहिजे. हे मन बळकट करण्याचं काम, मजबूत करण्याचं काम अशा शिक्षक अत्यंत प्रभावीपणे करतात. दुसरी गोष्ट आहे की मनगट, त्याला शारीरिक विकास आपण म्हणतो. म्हणजे मन कधी कधी खंबीर असेल पण शरीर कुबळं असेल, शरीर जर अशक्त असेल, पुरुष असेल तर मात्र ठरेल. आपल्याला संत रामदासांच्या याच्यामध्ये बलोपासना आपल्याला दिसते. पण अनेक सुवचनं सांगत असतो, बोलत असतो की सुदृढ शरीरामध्ये निरोगी मन वास करते. म्हणजे पहिल्यांदा आपण शारीरिक आरोग्याकडे खूप महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आता या कोरोना 19च्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण किती आरोग्याबद्दल सजग झालेलो आहे. प्रतिकारक्षमता जर चांगली असेल तर कोरोनाचा विषाणू अनेकदा आपल्यापर्यंत पोहोचला तरी त्याची बाधा फारशी पोहोचत नाहीये. म्हणजे इतकी आपली शारीरिक पाहिजे. अर्थात ही शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा मनाकडे ज्ञान लागतं आणि मनामध्ये ती मानसिकता लागते. हा मनगटाचा विकास करण्याचं काम सुद्धा जर शारीरिक शिक्षणाचे शिक्षक करत असतील तरी पण याचं महत्व अधोरेखित करण्याचं काम आपण शिक्षक सुद्धा जाणीवपूर्वक सातत्यानं करत असतो वेगवेगळ्या कार्यक्रमातून. तिसरा जो घटक आहे की मेंदू. मेंदू म्हणजे ज्याला बौद्धिक मन, मनगट आणि मेंदू. या मेंदूच्या विकासामध्ये अर्थात बौद्धिक विकासामध्ये ज्याला आपण ज्ञान म्हणतो. प्रत्येक विद्यार्थी जिज्ञासू कसा असेल, तो चिकित्सक कसा असेल, हे असंच का, हे सातत्यानं त्यानं विचारलं पाहिजे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचा काव्य फुले नावाचा काव्यसंग्रह आहे. म्हणजे सावित्रीबाई फुले या मध्ये अग्रेसर असणाऱ्या या महात्मा फुलेंच्या खांदा लावून काम करणाऱ्या त्यांनी जी काव्य निर्मिती केलेली आहे आणि त्यांचा काव्य फुले नावाचा काव्य आहे, त्यामध्ये या बौद्धिक विकासाच्या बाबतीत त्यांची जी कविता आहे त्या पाठ्यपुस्तकात सुद्धा पूर्वी अभ्यासाला होती. तयास मानव म्हणा की जिज्ञासू आणि चिकित्सकपणा हे प्रत्येक माणसाचं लक्षण आहे. ज्ञान ही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. बघा किती चपकलपणे सावित्रीबाई फुलेंनी की ज्ञान नसेल आणि बुद्धी नसेल आणि ती घेण्याची गोड असेल तर त्याला बुद्धी असून चालत नाहीये, त्याला माणूस का म्हणा. प्राण्यांमध्ये, इतर प्राण्यांमध्ये आणि मानव प्राण्यांमध्ये हा महत्वाचा आणि तो सावित्रीबाईंनी अधोरेखित केलेला आहे. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास, त्याला वेगवेगळा असा विचारांचा खुराक, ज्ञानाचा खुराक, जगातल्या माहिती आणि त्याचा वापराचा हा जो भाग आहे तर तो बौद्धिक विकास घडवण्याचं काम हे सातत्यानं आपण भाषा शिक्षक करत असतो. आणि त्याही उच्च पातळीचा जो आहे ज्याला बोधात्मक विकास म्हणता येईल किंवा भावनिक विकास म्हणता येईल, तर अत्यंत महत्वाचं आहे की त्याचं मन चांगलं आहे, मनगट चांगला आहे, मेंदूही चांगला आहे. पण भावनिक विकासामध्ये माणसाच्या ठिकाणी जी संवेदनशीलता आहे, संयम आहे, कणवाळूपणाचे, दयाळूपणाचे, प्रेमळपणाचे, आनंद, उत्साह, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये परिस्थितीने रूप, त्याच्या भावभावना सहजपणे अत्यंत
नॅचरलपणे त्या बदलत गेल्या पाहिजेत आणि तो त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे. तरच त्या खऱ्या अर्थानं त्या व्यक्तिमत्वाला एक उत्तम पद्धत जोड मिळते. हा भावनिक विकास हा खूप उच्चतम पातळीवरचा आहे. तर मन, मनगट, मेंदू आणि हा भावनिक विकास या बाबतीमध्ये सुद्धा खूप महत्वाचा. जसं काव्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची काव्य संग्रहातली ज्या पद्धतीनं आपण त्या कवितेचे जशा ओळी पाहिल्या, तसं बौद्धिक बाबतीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचं आणि ज्ञानाचं महत्व अधोरेखित करत असताना विद्येविन मती गेली, मतीविन नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले, अरे अनर्थ एका अविद्येने. मग महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि मग त्यांनी समाज प्रबोधनाच्या कशा पद्धतीनं पाण्याचा हौद सगळ्यांसाठी, जातीभेद मिटवणं, शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, ते अन्याय होतो, अत्याचार होतो, तर अशा लोकांना आपल्याला कसं होता येईल, शेतकऱ्यांचा सूड असेल, अशी ग्रंथनिर्मिती काय केली. तर या सगळ्या गोष्टींची मदत आपण त्या विद्यार्थ्यांना या बौद्धात्मक किंवा बौद्धिक पातळीवरती आपण म्हणतो. मातृभाषेचा शिक्षक हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाचा शिकार असतो. शिल्पकार, आपण एखादा दगड मूर्तिकार असतो, एखादा शिल्पकार असतो, तर त्याला एखाद्या दगडामध्ये सुद्धा वाटतं की हा दगड उच्च प्रतीचा आहे, मला कोरीव काम करण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्यातून मला सुंदर मूर्ती. एखादा मुलगा पाहिल्यानंतर याचं गायन चांगलं आहे, याचं वादन चांगलं आहे, नाट्य चांगलं आहे, याचा खेळ चांगला आहे, याचं हस्ताक्षर चांगलं आहे, याची प्रतिभा चांगली आहे, हे आपणाला ओळखून त्या पद्धतीनं त्याला घडवण्याचं आपल्याला करायचं असतं. त्याला आपण सामाजिक अभियंत्याची भूमिका आपण म्हणतो, ही भूमिका आपण नियमितपणे करत असतो. परवाच आपण 15 सप्टेंबर हा अभियान साजरा केला. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा तो जन्मदिवस. सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक शिक्षक राष्ट्रपती पदापर्यंत केलेलं त्यांचं अतुलनीय कार्य आणि त्यांचं स्मरण करत असताना त्यांचा जन्म आपण शिक्षक दिन करतो. तसा 15 सप्टेंबर हा आपल्या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचं दैवत डॉक्टर यशवंत पाटणे प्राचार्य यांचा तो पाहिलेला आहे. आणि मग या अभियंत्यांनी 100 गाठून पुढे सुद्धा असं कार्यरत होते. त्यांनी धरणं बांधली, पूल बांधले, पण त्याही पेक्षा बांधण्याचं काम सुद्धा महत्वाचं केलेलं आहे. शिक्षक या माध्यमातून हे काम खूप छान पद्धतीने करू शकतो. हा एक सामाजिक अभियान, समाज बांधणीचं काम, माणूस जोडण्याचं काम हा एक आपण करतो. आणि हे भाषेचा शिक्षक याची जबाबदारी ही अधिक पडते, अधिक चांगल्या पद्धतीनं करायची असते. आपल्याकडं सातत्यानं आपण म्हणतो कौशल्य विकास. आपल्याला कोणतीही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं करता येते, व्यवस्थित करता आली पाहिजे, नीटनेटकी करता आली पाहिजे, त्याच्यात कुशलता मिळाली पाहिजे, प्रावीण्य मिळालं पाहिजे. आताच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि त्यामध्ये स्किल एज्युकेशन, कोणती ना कोणती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कौशल्यामध्ये अधिक असली पाहिजे, उच्चतम असली पाहिजे, प्रावीण्य मिळवणारी असली पाहिजे. सुद्धा भाषा शिकवत असताना भाषिक कौशल्याचा विकास हाही खूप महत्त्वाचा. जीवन जगत असताना जीवन कौशल्य ज्या पद्धतीने आहेत तशी भाषिक सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा खूप महत्वाचा पैलू आहे. त्या जीवन कौशल्यामध्ये आपण विचार करत असताना, भाषिक कौशल्याच्या बाबतीमध्ये विचार करताना भाषा हे आदान प्रदानाचं एक महत्वाचं माध्यम. आणि मग आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच आपण तोंडी परीक्षा ज्या वेळेला किंवा तुम्ही घेतो किंवा त्यातली जी कौशल्य आहेत महत्वाची म्हणजे कोणकोणती आहेत, तर त्याच्यामध्ये श्रवण, वाचन, भाषण, त्याच्यामध्ये संवाद असंही म्हणतो आपण, संभाषण, लेखन कौशल्य, अध्ययन कौशल्य आणि भाषा अभ्यास. प्रत्येक बाबतीमध्ये विद्यार्थी हा भाषिक कौशल्याच्या दृष्टीने सरस ठरला पाहिजे. श्रवण करणं हे सुद्धा एक महत्वाचं कौशल्य मानलेलं आहे. पुढच्या व्यक्तीचं व्यवस्थित ऐकणं, समजून घेणं, हे जेव्हा पूर्वक ऐकलं जातं, समजपूर्वक वाचलं जातं, ऐकलं जातं, त्यावेळेला त्याला योग्य पद्धतीने मिळते. तर यासाठी श्रवण हे खूप महत्वाचं आहे आणि ही ऐकण्याची क्षमता वाढवणं, विकसित करणं, मग कथा ऐकणं, कविता, बातम्या ऐकणं, एखादं व्याख्यान ऐकणं,
आणि ते व्यवस्थित समजून घेणं ही श्रवणाची पायरी महत्वाची आहे. भाषेमध्ये आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी नव्हे, जे काही असेल चांगलं आणि वाईट, वाईट काय हे सुद्धा व्यवस्थित कळत नाही. ते श्रवण उच्चतम पद्धतीनं व्हायला हवं. वाचन ज्याला आपणाला पूर्वी पहिली दुसरी मध्येच वाचायला बऱ्यापैकी मुळाक्षरात शब्द वाक्य अशी शिकवत होते. आणि यामध्ये भाषिक विकासाच्या बाबतीत वाचन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्या समोर असणारा एखादा मजकूर असेल, कथा असेल, आपण कशी वाचतो तर समजपूर्वक वाचलं पाहिजे. समजलेला आहे एखादा शब्द तो वाचत असताना वाचनाचे पुन्हा प्रकार पडतात कौशल्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मूक वाचन असतं, मनातल्या मनात वाचायचं. मौन वाचन, आपण प्रकट वाचन, जे वाचल्यानंतर ओठातून शब्द बाहेर पडतात आणि तो काय हे आपल्याला समजावं. आरोह अवरोह, त्याच्यामध्ये विरामचिन्ह असतात, विराम असतात, पूर्णविराम असतात, अर्धविराम असतात, प्रश्नचिन्ह असतं, त्याच्यामध्ये उद्गारवाची चिन्ह असतं. त्या वाचनाच्या वेळेला भाव आणि त्यामध्ये भावभावनांसह वाचन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये रसही असतात. तर अशा पद्धतीचं वाचन हे विद्यार्थ्याला जमलं पाहिजे. कौशल्य सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. या वाचनानंतर भाषण तो चांगला विचार व्यक्त करू शकला पाहिजे, तो आपलं चांगलं मत शकला पाहिजे. एखादा प्रभावी वक्ता आपले विचार अशा पद्धतीनं मांडतो की पुढचा हा प्रभावित होतो, ऐकून तो प्रेरित होतो, ऐकल्यानंतर ही सगळी गोष्ट समजते मुळापासून. भाषणामध्ये अशी ताकद असली पाहिजे. निश्चित कौशल्य हे महत्वाचं आहे. आज आपण भाषणाबरोबर जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये संभाषण किंवा संवाद लेखन आपण बघणार आहोत. भाषण, एक दुसऱ्यांशी केलेली चर्चा, तर त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर ही कौशल्य आहेत, लेखन कौशल्य. त्यानं लिहावं, लिखाण सुद्धा शुद्ध लिहावं. त्याच्यामध्ये सुद्धा ऱ्हस्व दीर्घ नामचिन्हांच्या वापरासह अक्षर हे सुद्धा मोत्यासारखं असावं. त्यामध्ये प्रतिभाशक्तीचा वापर असावा, त्याच्या अनुभवाचा वापर असावा, त्याच्या विचारांचा असावा, त्याच्या कल्पनाशक्तीचा असावा, तर्कशक्तीचा असावा. हा सुद्धा त्याच्या लेखनामधला हा भाग आहे. लेखन कौशल्यामध्ये पत्रलेखन, सारांश लेखन, हे सगळे लेखन प्रकार खूप काही आपण पाहतोय 7 पासून आणखीन पुढेपर्यंत. आणि भाषाभ्यासामध्ये कार्यात्मक व्याख्या, मग त्या शब्दांच्या जातीपासून मग विभक्ती असेल, सामासिक शब्द असतील, सर्व पद्धतीनं अगदी शब्दसिद्धी असेल, शब्द कसा तयार झाला, शब्दाची व्युत्पत्ती, त्या सर्व भाषा अभ्यासाचा मग कुठं कसा वापर झालेला आहे, शब्द कसा बनलेला आहे, सर्व कौशल्यांचा विचार एक भाषा शिक्षक नात्यानं आपणाला इथं कायम लागतो. आणि अशा पद्धतीनं त्याला भाषा समृद्ध विद्यार्थी असा बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. आपल्याला माहिती आहे की काहीही आपल्या भावना असतील, मनातल्या विचार असतील, आपल्या कल्पना असतील, तर प्रकटीकरण आपण जे करतो ते भाषेतूनच करतो. ही अभिव्यक्ती ही भाषेतूनच होत असते. आपण गप्प राहून त्यावरच्या देहबोलीतून काही गोष्टी स्पष्ट होतात, पण अधिक जर आपल्याला मनातल्या कळायच्या असतील तर त्यासाठी भाषा ही खूप महत्वाची आहे. पण मला काय हवंय, काय नको, माझी इच्छा काय आहे, माझी अपेक्षा काय आहे, मला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. मला काही वाटतं आपल्या मुलानं आपल्या आई बाबांना सांगणं, मुलांनी, विद्यार्थ्यांनी, मुलींनी आपल्या शिक्षकांना, आपल्या बाईंना सांगणं. तर अनुभव मला काय अनुभवला, मी काय पाहिलं, तो प्रसंग कसा घडला, हे सुद्धा आपणाला सांगता आलं पाहिजे. मी काय करणार. अनेकदा आपल्याकडे कुणीतरी येतात किंवा आपले कुणीतरी नातलग येतात, काय बाळ काय करतोस, पुढं काय बनणार, तुला काय बनावं असं वाटतं, तू कोण होणार. आपल्याला एक प्रसंग माहिती आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे ज्या वेळेला शाळेत असताना, लहान असताना, शालेय वयात असताना इन्स्पेक्शनसाठी, तपासणीसाठी साहेब आल्यानंतर तू कोण होणार, कुणी डॉक्टर होणार, कुणी वकील होणार, कुणी शिक्षक, कुणी कोण होणार काय सांगितलं. पण या चव्हाण महोदयांनी सांगितलं, मी यशवंतराव होणार. स्वतःच्या बद्दल मला माझी एक स्व ओळख करायची आहे, स्वतंत्र ओळख. ही स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं काम सुद्धा भाषा शिक्षक त्याच्यात करत असतो. तू कोण आहेस आणि तू एक आगळा वेगळा आहेस, तू बनू शकतोस, तू हे करू शकतोस, तुझं चातुर्य, तुझी बुद्धी, तुझ्या क्षमता, तर हे सगळं व्यक्त होत असताना कधी कधी आपण दुसऱ्याला म्हणतो हे करूया,
करूया सांगायचं आहे ते भाषेतूनच व्यक्त व्हायचं आहे. कथा लिहायची, कविता लिहायची आहे, गीतं लिहायची आहेत, नाटकं असतील, कादंबरी असतील, ग्रंथी करायची असेल, वेगवेगळी साहित्य निर्मिती असेल, हे सगळं भाषेत. कस काय स्वप्न पडतात ती सुद्धा भाषेतूनच पडतात. आणि स्वप्न साकारण्याचं बळ मिळतं ते भाषेतूनच. विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुठेतरी आपण स्वप्न पेरत असतो. स्वप्न विख्या नावाचा आहे 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. आणि त्यावेळेस इतर गोष्टी विकत घेतो, पण स्वप्न विकत. माणसाच्या मनामध्ये स्वप्न आली पाहिजे, स्वप्नाचं बीज पेरणं आणि ती स्वप्न साकार करण्याचं हे भाषेतूनच मिळतं. माणसं ऐकतात, माणसं ऐकतात आणि मग त्या शब्दांमुळं अत्यंत महत्वाची प्रेरणा मला मिळते. शब्दाला किती शक्ती असते, शब्दाला किती सामर्थ्य असतं, याबद्दल संत महाराजांनी सुद्धा आपल्या एका अभंगांमध्ये असं म्हटलेलं आहे. आम्हा घरी धन, शब्द हेची रत्ने, शब्द हेची शस्त्रे, शब्द आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू जन धन. म्हणजे शब्द हेच आमचं धन आहे, शब्द हेच आहे. शब्द कधी कधी शस्त्र सुद्धा बनू शकतो, त्याचा आम्ही सदैव. आणि हे शब्द आमच्या इतक्या जीवाचं जीवन आहे की जीव की प्राण. स्वप्न साकारल्यानंतर कौतुक होतं ते भाषेतूनच, सत्काराला उत्तर ते पण भाषेतूनच. आणि भाषा आपली जीव की प्राण असते. जसं की जीवाचे जीवन भाषेशिवाय आपण जगू शकत नाही. असा एखादा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसा कोणताही माणूस भाषेशिवाय ही भाषा आणि आपण हे एकमेकाशी असं नातं घट्ट आहे किंवा अतूट असं आहे. आपल्या भाषेतून काय प्रत्येकाची संस्कृती, त्या समाजाची संस्कृती, त्या व्यक्तीची विद्वत्ता समजते, त्याची नम्रता, बोलण्याची त्याची नम्रता सुद्धा असते, सभ्यता, वागणं, त्याचं आचरण हे सुद्धा आपल्याला भाषेतून कळतं की ती व्यक्ती काय उंचीची आहे काय नाही. तर आपल्या विद्यार्थ्यांच्या या भाषिक कौशल्याचा विकास करताना आज आपण एका महत्वाच्या घटकाकडे पाहतो, संवाद. वाद नाही, त्याला आपण वार्तालाप असतो. संवादाला आपण संभाषण आपण म्हणतो. पूर्वी आपण 10वीच्या ते कौशल्य त्याच्यामध्ये तोंडी परीक्षा घेत असताना संभाषण हा एक भाग आहे, त्याला आपण संवाद लेखन वेगळं आणि नुसतं संभाषण करणं. आपलं संभाषण हे बोलण्यातलंही पाहायचं आहे आणि लिखाणातलंही पाहायचं. त्याला हिंदीमध्ये वार्तालाप असंही म्हणलं जातं. एक दुसऱ्यांमध्ये काय वार्तालाप, इंग्रजीमध्ये काय वेळेला त्याला डायलॉग, एकमेकांमध्ये काय डायलॉग झाला, कम्युनिकेट असाही शब्द इंग्रजीमध्ये सांगितलेला. संवाद ह्याच्यामध्ये अधिक वद, संवादनं, बोलणं, सांगणं, अशा पद्धतीनं सुद्धा त्या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल आपण सांगू शकतो, बोलू शकतो. एखादा संवाद, एखाद्या गोष्टीवरती विवेचन करणं. आपलं सुद्धा ह्या संवाद या घटकावरती विवेचन चालू आहे. एक दुसऱ्यांचे विचार ऐकतो आहे, मी सांगतो आहे, आणखीन याच्यामध्ये कोणी काय भर झाले. आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर जात असताना अशाच वेगवेगळ्या विषयांवरचं विवेचन आपण करत असतो. संभाषण करणं, परस्पर बोलणं असं आपण म्हणतो. जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 50वी मध्ये त्यांनी संवाद हा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे, पण त्यामध्ये 50व्या ओळीच्या ठिकाणी जो संवादिला श्रीरंगू अर्जुन, संवादिला, संवाद हा शब्द आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये संत ज्ञानेश्वरांनी त्यामध्ये वापरलेला आहे. 12व्या अध्यायातल्या 16व्या ओळीमध्ये सुद्धा हा संवाद हा शब्द तिथे येतो. प्रेमळू संवादिया होय. प्रेमळू हा संवाद आहे, हा प्रेमळ आहे. पार्था अर्थात अर्जुना बरोबर केलेला हा वक्ता आणि श्रोता हा संवाद आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बोलत बोलत ही भावार्थ दीपिका उलगडत जाते. श्रीमद भगवद्गीतेचं विवेचन त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली या अर्जुना बरोबर करतायत. तर हा सुद्धा एक संवाद, काव्यरूपी संवाद आहे. तशाच पद्धतीनं मग हा शब्द बघत असताना काही वेळेला आपण म्हणतो माझा आणि त्याचा वाद झाला, तो संवाद झाला आणि माझा आणि त्याचा वाद. तिथं काहीतरी विवाद घडतोय, प्रवाद घडतोय, विसंवाद होतोय. तू संवाद करू नका, निर्विवादपणे पुढे जा. वाद या शब्दाला कधी उपसर्ग, कधी प्रत्यय लागून मग काय शब्द तयार होतात. संवाद
एकच शब्द एखाद्या भाषेमध्ये वापरत असताना त्याच्या बाजूला शब्द कसे उपसर्ग म्हणून लागतात किंवा प्रत्यय म्हणून लागतात, त्यावेळेला ते कसं अर्थ बदलतात, भाव बदलतात, हे सुद्धा आपल्याला पाहता येतं. आपण अलीकडच्या काळामध्ये अनेकदा असं आवर्जून बोलतो आहे हे शिक्षण प्रणालीबद्दल, समाज व्यवस्थेबद्दल असेल. संवाद हवा, विसंवाद नको. मध्ये सुद्धा आई वडिलांचा मुलांबरोबर, पती पत्नींचा, पालकांचा आणि शिक्षकांचा असते, शिक्षक आणि विद्यार्थी असते, या सगळ्यांमध्ये सुसंवाद हवा आहे. मानवी जीवनामध्ये संवादाचं अत्यंत महत्वपूर्ण स्थान, अत्यंत महत्वपूर्ण. हा संवाद आहे तिचं जीवन आहे. संवाद मात्र बिघडला, विसंवाद झाला तर मात्र जीवनामध्ये संघर्ष झाल्यानंतर हा खूप अनुभव येतो आणि मग दुःखाला सुरुवात होते. संवादामध्ये आनंद असतो. तर हा संवाद झाला पाहिजे, दिलखुलास संवाद. प्रवीण दवणेंचा, कविवर्य प्रवीण दवणे, दिलखुलास संवाद कधी ऐकला तर आपल्याला कळेल की मनापासून आपण सुद्धा अनेकदा बरोबर हा दिलखुलास संवाद करतो. आई वडील आपल्या आई वडिलांबरोबर कसे काय, आई आहेस, बरी आहेस ना, बाबा तुम्ही कसे आहात. कधी कधी आई बाबा मुलांना विचारतात, काय चाललंय तुझं, कसं आहे, शिल का, आपण हे करूया का. हा घराघरामध्ये संवाद महत्वाचा. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये संवाद झाला पाहिजे, महत्वाचं नातं आहे. आपल्या समोर ज्या विद्यार्थी असतो, खूप जिज्ञास असतो, चिकित्सक असतो, खोडकरही असतो, तर त्यावेळेलाही आपल्या दोघांमध्ये हृदयपूर्ण असा संवाद झाला, मैत्रीपूर्ण संवाद झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आदरित नातं ते जे आहे तेही राखून आपल्या दोघांमध्ये, म्हणजे त्याला शिक्षक माझे वाटतात. आपण कुसुमाग्रजांची कविता माहिती आहे, कणा नावाची कविता. संकटाच्या वेळेला महापूरचं जे घर पाण्यानं सगळं आहेच, होत्याचं नव्हतं झालं, अशा वेळेला कुणाकडे जावं तर माझ्याकडे जावं. माझ्या जवळचे त्याला त्याची शिक्षक वाटतात आणि शिक्षकांनी काही खिशात हात घालून पैसे जरा एकटेपणा वाटतो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ, नुसतं लढ. माझ्या सरांनी मला दिलं ना धातूचं बळ, मला संकटावरती मात करण्याचं, ही जी भावना आहे, तर हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संवादामधून शकतात. त्यांना त्याचं सुख सांगितलं पाहिजे, त्यांना त्याचं दुःख सांगितलं पाहिजे. हा संवाद शिक्षक विद्यार्थी यामध्ये निश्चितपणे झाला पाहिजे. आपण या संवादाचं उद्दिष्ट पाहतो की संवाद लेखनाबद्दल आपण बोलणार आहोत, पण हा शब्द इतक्या व्यापक स्तरावरती जातो की हे घडणं महत्वाचं आहे. हा 5 गुणांसाठी असणारा प्रश्न साठी न बघता तर तो 5000 गुणांची अनंत जीवनात, आणि हे होणं अधिक महत्वाचं आहे. गुणांसाठी परीक्षा असते, पण जगण्यासाठी ते ज्ञान आणि हे खूप महत्वाचं आहे. पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये शिक्षक आणि शिक्षक स्टाफ आपल्या याच्यामध्ये ज्यावेळेला आपण सहकारी आपले असतात, शिक्षकांना झाला पाहिजे. मी मराठीचा शिक्षक, हिंदीचा, इंग्रजीचा, गणिताचा, विज्ञानाचा, त्याला आपण ते काय करू शकतो, कुठं कार्यशाळा चालू आहे, शिक्षण परिषद चालू आहे, तुझं काय ऐकलं, नवीन शैक्षणिक धोरण काय सांगतं, सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण विकास या शिक्षणामध्ये काय होतं, जुन्यात काय चांगलं, नव्यात काय नवीन आहे. अशा पद्धतीनं त्याचा ताळमेळ त्या शिक्षकांना वाद असेल, शिक्षक आणि मुख्याध्यापक, शिक्षक आणि संचालक यामध्ये सुद्धा संवाद महत्वाची गोष्ट आहे. हे घडणं अत्यंत गरजेचं आहे. उभारणी म्हणजे जर राष्ट्र उभारणी करायची असेल, त्याच्या जडणघडणीमध्ये या छोट्या पासून सर्व घटकांना जोडणं. एखादी भक्कम इमारत असावी, मग कितीही पूर, महापूर, भूकंप याचे धक्के बसावे तर ती प्रगती. अशा पद्धतीनं राष्ट्र बांधणीमध्ये ही मन बांधण्याचं काम संवादातून प्रत्येकामध्ये, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमधला संवाद असेल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला संवाद असेल, घराघरातला संवाद असेल, मुख्याध्यापक आणि शिक्षक यामधलं हे सुद्धा सुसंवादी असेल, एक दुसऱ्यांचे विचार ऐकून घेतले जात असलेले काम केलं जातं, महत्वाचा भाग आहे. आणि शिक्षक आणि समाजात शिक्षकांना खूप आदराचं स्थान प्राचीन काळांमध्ये होतं. कधी ते आपण ठरवतो की काय, असं प्रश्नचिन्ह उभा करतो. सगळं बिघडत चाललंय की काय, थोडासा जो आदर सन्मान आहे तो कमी होतो की काय, असे प्रश्न आजच्या घडीला निर्माण होत आहेत. काही घटना, काही प्रसंग हे घडत आहेत, ते थांबलं पाहिजे. यासाठी आपण ही
प्रयत्नशील असतो आणि प्रयत्नशील असायला पाहिजे. हा संवाद खूप महत्वाचा आहे. एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण, त्याला संप्रेषण म्हणतो. हा संज्ञा पण असाही शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला जातो. तर प्रसार माध्यमाद्वारे सुद्धा हा संवाद आपल्याबरोबर होत असतो. तर या मानवी जीवनामध्ये संवादाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आता आपण संवाद लेखन या गोष्टीबद्दल आपण बघत असताना आणखीन काही मुद्दे थोडस आपण पाहणं गरजेचं मला वाटतं, की त्याच्यामध्ये हा संवाद आहे हा भावनिक पातळीवरती भावभावना, एखादा माणूस हळवा असतो, संवेदनशील असतो. ही मुलगी यामधला संवाद, जर त्यावेळेला मुलगी विवाह झाला तिकडे चालली असेल तर त्यावेळेला वडील असतील, आजोबा असतील, काका, मावशी, दादा, यामध्ये सुद्धा भावनिक असा जो भाग आपल्याला मानसिक पद्धतीचा संवाद. आपला मित्र एक दुसऱ्याची मनं असतात. समव्यसनेषु सत्यम, समान विचाराची, समान आवडीनिवडीची माणसं एकत्र येतात आणि मग त्यांच्यामध्ये संवाद होतो. शेजारेशीने आपला सुद्धा असा मैत्रीपूर्ण नातं असू शकतं. बौद्धिक विचारवंत सुद्धा असे संवाद पाहायला हवे असतात. आता जगभरातले शास्त्रज्ञ, वैद्यक तज्ञ, की आता ह्या कोविड विषाणू जो आहे तर याच्यावरती लशीच्या संदर्भामध्ये विचार करतात, त्याच्या संदर्भातला विचार करतात, त्याच्या उपचार संदर्भातला विचार करतात. मग हे विचारवंत शास्त्र, मग समाज घटकावरती काय परिणाम होतात, म्हणून आपण काय केलं पाहिजे, यामध्ये संवाद चालू आहे. कसं हे तंत्रज्ञ आहेत, नवनवीन कशाची निर्मिती केली पाहिजे, कोणकोणती साधनं आपल्याला हवी आहेत, तर त्याचा आपल्याला विचार विनिमय जगभरामध्ये चालू राहिलेला आहे आणि हा संवाद होणं गरजेचं आहे. आर्थिक संवाद, आर्थिक विषयावरती संवाद. मग गरिबी असेल, बेकारी असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, काही प्रश्न आहेत का, व्यापार व्यवस्था कशा पद्धतीनं होते आहे, याही बद्दल आपण आर्थिक या विषयाच्या बद्दल संवाद घडू शकतात. सामाजिक सध्या बेरोजगारी आहे, शिकलेला मुलगा आहे पण नोकरी नाहीये. काही वेळेला काही मुलं म्हणायला लागलेले आहेत, काही गुन्हेगारीकडे वळायला लागलेले आहेत, काही ठिकाणी आतंकवाद होतोय, दहशतवाद होतोय, समाज पोखरला जातोय आणि मग हे सगळं कोलमडतं आहे. मग यासाठी काय करतात, आतंकवाद कसा मोडता येईल, गुन्हेगारी कशी बंद करता येईल, बेरोजगारीला दुसरे रोजगार निर्माण करता येतील, प्रत्येकाच्या हाताला काम कसं मिळेल, माणूस कसा गुंतला जाईल आणि मग सामाजिक दृष्ट्या सुद्धा कसा सुरक्षित राहील. सांस्कृतिक असेल, सण, उत्सव, परंपरा, सांस्कृतिक देवाणघेवाण. आपल्याला शिक्षण विभागाने आपल्या भारत सरकारच्या एक जे मंत्रालय आहे, सांस्कृतिक मंत्रालय, त्याच्यामध्ये CCRT आपण म्हणतो, भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं सर्व राज्य, सर्व भाषा या सण, उत्सव, परंपरा, कला, चित्रकला, गीत, गायन, नृत्य, वाद्य, तिथे आणखीन स्थानिक काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्यांचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं, गोष्टी, सांस्कृतिक वैचारिक देवाणघेवाण हा संवाद आपल्याला होऊ शकतो. राजकीय पक्षांचे संवाद होतात. शैक्षणिक असेल, आज आपण सातत्यानं आपण पाहतोय 1986चं शैक्षणिक धोरण, त्यापासून काही बदलत गेली. शिक्षण काल, आज आणि उद्या. आता सुद्धा नवनवीन काही स्पर्धा आहेत. नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण जे येत आहे हे कशा पद्धतीचं आहे, यावरती नैतिक शिक्षणाचा संवाद हा कसा असू शकतो. संवाद हा स्वतःशी केलेला सुद्धा आत्मसंवाद, स्वतःशीच केलेला संवाद कधी कधी एकांतामध्ये असतो, एकटेच असतो आणि त्यावेळेला आपण स्वतःशीच काहीतरी बोलतो. तर आपल्याला एक 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तो पाठ आहे, अरुणिमा सिन्हा. अपघातामध्ये ही तरुणी ज्या वेळेला रुग्णालयामध्ये झुंजत असते तर त्यावेळेला इथून पुढे आपण कृत्रिम पाय घालून आपण काय करू शकतो त्याचा विचार ती करते आणि ती म्हणते, मी एव्हरेस्ट शिखर सर करणार. मनामध्ये तर मी इच्छाशक्ती त्याचं बीज पेरलं जातं आणि एव्हरेस्ट आणि सर. हा आत्मसंवाद आहे. फक्त राजकीय विषय फक्त बाजूला ठेवूया. ज्यावेळेला सोनिया गांधी त्यावेळेला सरकार त्यावेळेला येणार होतं पहिल्यांदा, त्यावेळेला पंतप्रधान व्हा असं काही त्यांच्या पक्षाची मंडळी सांगत होती. त्यावेळेला त्या काही शांत राहिल्या आणि नंतर त्यांनी एक वाक्य त्या आत्मसंवादाच्या बाबतीमध्ये तत्वचिंतक योग्यांनी सुद्धा असं आत्मचिंतन करून आत्मसंवाद हा आपल्यामध्ये चालू असतो. अंदर की आवाज सुनाई देते आहे. त्यांनी नम्रपणे सांगितलं की मला पंतप्रधान पद नकोय, मला आतला माझा आवाज मला सांगतोय आपण ते स्वीकारा. एखादी गोष्ट करावी की न करावी हा आत्मसंवाद आहे. ज्ञानेश्वरीच्या आरंभात
ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या करू. हा संवाद प्रारंभी आपण सांगितलं की ज्ञानेश्वरांनी सुद्धा हा एक आत्मसंवाद केलेला आहे किंवा आपल्या श्री अर्जुनाबरोबर केलेला आहे. आत्मसंवादाबरोबर द्विव्यक्तीय संवाद, संवादाची रूप बघा. पहिला आहे तो आत्मसंवाद, दुसरा आहे द्विव्यक्तीय संवाद, आपण आणि समोरची व्यक्ती. कधी कधी गप्पा गोष्टीच्या विचार विनिमय आपले चाललेले असतात. तिसरा जो घटक आहे समूह संवाद, अनेक जण एकत्र येतो आणि एखाद्या विषयावरती बोलतो, पर्यावरणाबद्दल बोलतो, कधी कधी आपण सामाजिक प्रश्नांबद्दल बोलतो, सामाजिक सुरक्षिततेत बोलतो. तर हा समूह संवाद आहे. आता आपल्याला वृक्षतोड, भारत हा एकेकाळी नंदनवन होता, पण औद्योगिकरणामध्ये आपण झाडं तोडायला सपाटा लावला, पण झाडं लावण्याच्या बाबतीत लक्ष नाही झालं. आणि मग त्या वृक्षतोडीमुळं काय काय संकट ओढवायला लागले. हे केवळ भारतापुरतं आपल्यापुरतं मर्यादित नाही, एक वैश्विक समस्या झालेली आहे की ज्याला ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळं या पृथ्वीचं, सजीव सृष्टीचं अस्तित्व धोक्यात येत आहे. आपल्याला एक लहानशी विद्यार्थिनी जी आपल्याला थंबर्ग नावाची आपल्याला माहिती आहे की तिनं ही पृथ्वी भविष्य काळामध्ये जगण्याच्या लायकीची ठेवणार आहात का, असा प्रश्न विचारला, असा संवाद. आणि आज आपण त्या मुलीनं तशा पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर जगाचं लक्ष केलं आणि जग त्याच्यावरती संवाद करू लागलं, विचार करू लागलं, चर्चा करू लागलं. होय, आपण काय करतोय, हे तापमान जर असंच वाढत राहिलं तर असं शास्त्रज्ञ, ते पर्यावरणवादी म्हणतात की 2050ला इथं सजीव सृष्टीवर राहणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. या वेग पर्यावरणाचा जो असमतोल आहे, हे तापमान वाढ आहे, ते होता कामा नये. तर हा समूह संवादामध्ये आपण जलप्रदूषणाबद्दल बोलतो. पूर्वी पाण्याचे स्रोत शुद्ध होते. एखाद्या नदीमध्ये, ओढ्यामध्ये, एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सहज उंजळ घ्या आणि पाणी घ्यावं. अमृताप्रमाणे, तीर्थाप्रमाणे हे पाणी वाहत होतं. आपल्याला आत्मीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माणसांनी चढलं नदीला, संवाद होता, संवाद, छान संवाद होता की मी पहिल्यांदा कशी वाहत होते आणि मग नदीला तुम्ही चढला आहात, तुम्ही कसं घाणेरडं बनवलेलं आहात, मी नाही घाण, मी स्वच्छ आहे, मला कोणी घाण केलं. त्याच्यामध्ये तो जो संवाद आहे तो वाचनीय आहे. आजही संवादाचं एक सुंदर उदाहरण म्हणून आणि एक वैचारिक रूप म्हणून सुद्धा आपल्याला पाहता येईल. फुले आणि दगड, तो एक पाठ होता. पण फुलं स्वतःला कसं महान समजतात आणि दगडाला कसं तुच्छ लेखतात. पण तीच परिस्थिती त्यावेळेला त्या दगडाला पाथरवट अगदी त्याच्यावरती खंडी आणि हातोड त्यानं छोटे 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 तुकडे उडवतो, अगदी त्याच्यामध्ये किनग्या उडू लागतात. आलं होतं असं वाटतं, पण त्यातून सुंदर मूर्ती तर त्यावेळेला मूर्तीच्या मस्तकात त्या फुलांना आणि नंतर मूर्तीच्या पायावरती त्या फुलांना पडावं, त्याचे अत्यंत वाद्यवृंदांमध्ये त्याची मिरवणूक, प्रतिष्ठापना होते. तो दगड त्यामध्ये एक सुंदर मूर्ती. हा हिनवणारा फूल असेल, दगड असेल, चित्तप्रज्ञ, काळा कसलं तरी त्याचं तोंड असं असणार. कधी कधी हा संवाद जो आहे तो आपल्याला अंतर्मुख करतो, विचार प्रवृत्त करतो आणि बदलासाठी सुद्धा ठेवतो. तर आजचा गणेशोत्सव कंटामुक्ती याबद्दल संवाद आपण लिहू शकतो. समूह संवाद, व्यसनाधीनता, अंमली पदार्थ वगैरे हे सगळे विषय आता आपण पाहतो प्रशासनाच्या बाबतीतून. गंदगी मुक्त भारत, परवाच देशव्यापी आपल्याकडे स्पर्धा घेण्यात आल्या. कधी गाडगे महाराजांनी महाराष्ट्रातून त्यावेळेला सुरुवात केली की स्वच्छतेमध्ये आपली समृद्धी आहे, स्वच्छते म्हणजे आपलं आरोग्य आहे. आणि त्यावेळेला त्यांनी महात्मा असेल, गाडगे महाराजांपासून असेल, तर ही गावं स्वच्छ करणं, खेडी समृद्ध करणं, तो जो विचार आहे. आजही आपण गंदगी मुक्त आहोत का, हा प्रश्न आहे. शहरांची जी बकाल वस्ती असतील, झोपडपट्ट्या असतील, काही खेडेगाव असतील, तिथेही अवस्था ही खूप कोंगळवाणी वाटते, घाणेरडी वाटते, हे आपल्याला माहिती. त्याच्यावरती आपण संवाद आपण लिहू शकतो. प्रसार माध्यम आपल्या मध्ये जनसंवाद करतायत. आता संवाद कौशल्याच्या बाबतीमध्ये आपण आणखी बोलू शकतो की त्याच्या एरंड्या सुद्धा विकल्या जातात, पण न बोलणाऱ्याची गहू विकली जाते. बोलणे खूप महत्वाचं आहे. आपलं जर प्रभावी बोलणं असेल तर दुसऱ्यावरती प्रभाव टाकतं. आता ते सत्य पाहिजे, प्रांजळ पाहिजे, हृदयापासून पाहिजे, तेही महत्वाचं आहे. काही गोड बोलून फसवता येतं, पण सदैव नाहीये, तुम्ही नंतर बसता. तर त्यामध्ये संवाद कौशल्य हा खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तो कोणत्याही मध्ये असू दे, कोणत्याही व्यवसायामध्ये असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, अधिकारी असू दे,
चुकले. त्याला संवाद खूप महत्वाचा आहे. अनेक सुसंवादी माणसं कुठपर्यंत पोहोचली हे आपल्याला माहिती आहे. राजकारणातली बहुतांशी माणसं, आता त्याच्यावरती मी आक्षेप न घेता, काही वेळेला बोलून फक्त मोठी झाली असतात, करणं कमी. बोलते सुधारक आणि करते सुधारक. काही माणसं कामही करतात आणि ते ठीक आहे, पण काही माणसं नुसते बोलवत असतात आणि बोलून बोलून ते एखाद्या भागावरती आपला अधिराज्य आपण करतो असा भास निर्माण करतात आणि त्यातून ते चुकीचं आहे. पण बोलणं, संभाषण हे खूप महत्वाचं आहे. संवाद कोणाकोणामध्ये होऊ शकतो. संवादाच्या याच्यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट काय असावं आणि असू नये या बाबतीमध्ये आपण काही गोष्टी जरूर बघूया. की संवादामध्ये काय असलं पाहिजे. संवाद कोणा सुरू आहे याची स्पष्ट कल्पना लेखनातून यावी. कोणाकोणाचा आहे, मुलगी, शिक्षक आणि विद्यार्थी, कोण कोण आहेत, ती आहे, भाजीवाली आहे, ती नर्स आहे, शिपाई मामा आहे, कोणाकोणात चालू आहे, कोण कोणाशी संवाद साधतो हे नेमकेपणानं त्यातून कळावं. दुसरा मुद्दा आहे सरगर सर, आपल्याला संवाद हे असावं आणि हे नसावं. ओके. संवाद कोणाकोणात सुरू आहे याची स्पष्ट कल्पना आपल्याला लेखनातून. संवादातील दोन व्यक्ती भिन्न स्तरावरती असतील तर त्या भाषा बदलती असावी. बोलतायत दोघं, त्यांचं वय काय आहे, दोघंही लहान आहेत, एक लहान आहे, एक वृद्ध आहे, म्हणजे त्यांचं वय कळावं. लहान मुलगा बोलतोय, प्रौढ बोलतोय, काय तो वृद्ध बोलतोय, वय समज त्यातल्या संवादामध्ये ते कळणं अपेक्षित. व्यवसाय, शेतकरी आहे, तो उद्योजक आहे, तो व्यापारी आहे, आणखी ते स्वतंत्रपणे, तेही त्याच्यातून लक्षात यावं. लिंग, मुलगा बोलतोय की मुलगी, मावशी बोलतायत का आजी बोलतायत, आपणाला त्यावर म्हणजे त्यांचं लिंगही समजलं पाहिजे. आता त्या भाषेमध्ये म्हणलं की आपल्याला खूप महत्वाचा भाग येतो. सर्वनाम वापरत असताना तो, ती स्त्रीलिंग, ते ती अशी म्हणाली, तो असं म्हणाला, तो ती सुद्धा, ती आली, ते आले, तो आला, आली, आले, आपल्याला त्याचं लिंग समजतं. पुल्लिंगी, स्त्री, नपुसकलिंगी. तर त्यावेळेला आपणाला संवादामध्ये त्यांचं लिंगही समजलं पाहिजे. सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी. सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीमध्ये आपण काय बघू शकतो, तर तो खरं म्हणजे खेडूत आहे, भागातला आहे, तर तो काय म्हणेल, कधी कधी समोरचा माणूस सकाळ सकाळ भेटला, राम राम पाहुणं. शहरी आहे, काळ म्हणेल नमस्कार नमस्कार. नोकरदारा अधिकारी आहे, थोडासा सुशिक्षित आहे, त्यांच्यामध्ये इंग्रजीचा वापर होत असेल, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, तो असा बोले. पोलीस, चोर, गुन्हेगार यांची भाषा वेगळी असेल. त्यांच्या बोलण्यामध्ये गुन्हेगार बोलत असताना, गुंड बोलत असताना त्याची भाषा या संस्कृतीची वेगळी असते. एखादा व्यसनी आहे तर त्यावेळेला त्याची जी असेल, एखादा बेवडा असेल म्हणून, दारुडा असेल, तर त्याची भाषा कशी असेल. कधी कधी संवादामध्ये पात्रानुरूप, त्याच्या वयानुरूप, व्यावसायिक, लिंगानुरूप आणि सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी यानुसार सुद्धा संवादामध्ये वेगळेपण असतं. तो वेगळेपण हा महत्वाचा घटक आपण लक्षात घ्यावा. संवादातली वाक्य ही सोपी, सुटसुटीत आणि अनौपचारिक असावी. फार बोजड नसावी, ती फार पल्लेदार नसावी आणि असावी. अनौपचारिक, सहजपणे आपण आता जे बोलतोय, दुसऱ्याशी बोलत असताना ती सहजता त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये कृत्रिमता नको. मी आले, मी गेले, मी आलो, आत्ताच आले. तर हे सगळं आले, गेले, झाले असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो, हे काम झालं, आताच केलं, हे मी हे ठेवलं, ते केले, आणले, ठेवले, हे एकारांत रूप आहेत. बोली रूप आपण करू शकतो. संवादामध्ये शक्यतो बोली रूप वापरावं. त्याच्यामध्ये आपण बोली भाषा पाहतो, तर त्याच्यामध्ये आपण प्रमाण भाषेपेक्षा संवादामध्ये आपण बोली भाषेचं रूप आणलं तर तो संवाद अनौपचारिक वाटतो, तो सहज वाटतो, वास्तव वाटतो, हृदयाला भिडतो. कधी कधी त्याच्यामध्ये असं हो का, वावा, शाबास, अरे च्या. त्यामध्ये काही वेळेला आपण अशा वाद करत असताना उत्स्फूर्तपणे त्यातले प्रश्न असतात. तो समोरचा कसा व्यक्त होतोय त्याने दुःखद घटना असते. काल तर चांगला होता,
सहजपणे त्याच्यामध्ये कोणतेही शब्द कुठं कसे वापरावेत, त्याच्यामध्ये अनौपचारिक असावी, सहजता असावी, संवादाला योग्य समारोप असावा. सुरुवात ज्या पद्धतीने सकाळी उठल्या उठल्या आपण राम राम म्हणून सकाळची वेळ असते, म्हणजे त्याच्यामध्ये संवाद आणि मुलाखत हे दोन्ही तंत्र एकमेकात गुंतलेली आहे. थोडासा सूक्ष्म भेद आहे, तोही आपण बघू. तर त्याच्यामध्ये संवाद वाचल्यावर त्या विषयावरचा सर्वांगीण विचार पुस्तकांपर्यंत पोहोचावा. एखाद्या विषयावरती जो संवाद ती चर्चा झालेली आहे, तर तो संवाद कसा आहे वाचकांना समजावा की हा मध्ये असा असा संवाद झाला. तर हे असावं असं आपण तो कधी कधी अगदी सगळ्यात शेवटी आपण संवादाचा समारोप करत असताना महत्वाचा आहे. तर त्यावेळेला राम राम, पुन्हा भेटू, उद्या भेटू, नंतर असं आपण समारोपाला म्हणू शकतो. आपणास भेटून आनंद वाटलं, छान वाटलं, चला आता खूप वेळा तुमच्या बरोबर गप्पा मारून मजा आली, चला नंतर भेटू. ते सगळ्यात शेवटी समाप्त वेळेला आता तो सुद्धा संपला, आपण एक दुसऱ्यांचा निरोप घे. तर त्यावेळेला तुमच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद काका, मामा, धन्यवाद आजी, अशा पद्धतीनं म्हणून हा येतो पुन्हा, मला तुमच्या बरोबर पुढे राम राम, येतो. अशा पद्धतीनं त्या संवादाचा समारोप असावा, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे नसावं, म्हणजे असावं आणि काय नसावं. नसावं मध्ये काही गोष्टी बघून बघायला हरकत नाही, त्या पुढच्या पीपीटी मध्ये दिसतात. फक्त हो नाही स्वरूपाचे संवाद नको. काम केलंस का? हो. हे करणार का? नाही. हो नाही असं नाही. त्याच्यामध्ये थोडंसं त्यानं उत्तर एखाद्या वाक्यामध्ये, दुसऱ्या वाक्यांमध्ये अशी त्यानं उत्तर हो नाही स्वरूपाचे संवाद हे ऐका चांगले. काही वेळेला बोलणं पाल्लाळिक नसावं, खूपच आपण पसारा, खूपच वेळ असं नको. मध्येच बोलणं थांबल्याची भावना नसावी. आपण अचानक एखादा टीव्हीवरती, दूरदर्शनवरती मालिका चालू असावी आणि विद्युत खंडित व्हावा आणि मग काय होतं, तिथं एकदम रसभंग होतो. तसं मध्येच थांबल्याची भावना संवादामध्ये नसावी, एक सलगपणे त्याच्यामध्ये असावी. ओढून ताणून केलेला नसावा. जाणीवपूर्वक जोडणं ज्याला आपण म्हणतो, तांत्रिकता नाहीये, सहजता. ते आपण घरामध्ये नेहमी जसं एक दुसऱ्यांशी बोलत असतो, संवाद सुद्धा हा सहजपणे चालू आहे, कृत्रिमता अजिबात नाही, नैसर्गिकपणा असला पाहिजे. संवाद मुद्दे सोडून भरकटणारा नसावा. विशिष्ट विषयावरती, पर्यावरण हा विषय घेतलेला आहे, वृक्ष संवर्धन हा विषय घेतलेला आहे, जलप्रदूषण हा विषय घेतलेला आहे. तर जलप्रदूषण हे कोणत्या पद्धतीनं, जलप्रदूषण थांबवण्यासाठी आपण काय करावं, जलप्रदूषण थांबवण्यासाठी कुठं कोण मार्ग अवलंबण्यात आलेले आहेत, कोणते प्रयोग करण्यात आलेले आहेत, आपण ते कसं करू शकतो. म्हणजे तो विषय जो आहे त्याला फाटा न देता त्या विषयानुरूप पुढं त्याच्यामध्ये त्याची व्याप्ती व्हावी आणि योग्य पद्धतीने त्याचा समारोप व्हावा. असावं आणि हे नसावं, हे संवादामध्ये एक महत्वाचा भाग आहे. संवादासाठी आवश्यक स्वभाव वैशिष्ट्य खूप मुद्दे आहेत, विषय खूप व्यापक आहे, पण थोडासा मी प्रयत्न करेन, कारण यामध्ये ही स्वभाव वैशिष्ट्ये जी आहेत ना, तर या वैशिष्ट्याबद्दल म्हणता येईल की जशी आपली जीवन कौशल्य आहेत तशा पद्धतीनं सुद्धा आहेत. आपल्याला संवेदनशीलता आपल्या संवादामध्ये हा सुद्धा खूप मोठा भाग आहे. काही वेळेला काही प्रसंग असे घडलेले आहेत, दुष्काळ आहे, महापूर नुकसान झालेलं आहे, भूकंप होऊन त्यांना काही आपत्ती आलेली आहे, नैसर्गिक आपत्ती, काही ठिकाणी अपघात घडलेला आहे, दुःखद घटना घडलेल्या आहे. असा व्यक्त होतो त्या क्षणाला, त्या वेळेला, हे खूप महत्वाचं आहे. कधी कधी पाहिलं, दारिद्र्य पाहिलं, आजारपण पाहिलं. गौतम बुद्धांच्या गोष्ट माहितीये की राजवाड्याच्या बाहेर पडल्यानंतर मला काय बघायचं होतं, आणि त्यांनी आजारपण पाहिलं, वृद्धत्व पाहिलं, माणसं मरते आहे, तो मरतो, की मृत्यू, या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग त्यांच्या मनामध्ये आणि हे दुःख संपवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर यासाठी मग त्यांनी जो मार्ग अवलंबला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर गौतम बुद्धांनी इतकी मोठी शक्ती राहू दे, पण माणूस हा संवेदनशील पाहिजे. ही संवेदनशीलता पोचत होता कामा नये. कधी कधी आपण एका प्राण्याचं नाव घेतो, गेंड्याच्या कातडीचं सहज काही घडलं तर लगेच आपल्यावरती त्या प्रसंगानं अस्वस्थता झाली पाहिजे, बेचैनी झाली पाहिजे, राहुलं न पाहिजे. नक्षलवाद वाढतोय, आतंकवाद वाढतोय, ठिकाणी हुंडाबळीच्या आजही काही केसेस घडतात, काही घटना घडतात. खूप भुकेलेला आहे, खूप तहानलेला आहे, अरे भुकेल्याची भूक, चला माझ्याकडे थोडी आहे, अरे एकदम तहानलेला आहे, मी तुला पाणी देतो.
हे सहज घडलं पाहिजे. ते पाहिल्यानंतर तडफडतोय तडफडू दे, मरतोय मरू दे. संत एकनाथांनी रस्त्यावरती तडफडणारं गाढव पाहिलं आणि हे तीर्थ, हे गंगेचं पाणी सुद्धा त्या तहानलेल्या त्या गाढवाच्या मध्ये घातलं आणि त्याला तृप्त केलं. त्यांना ते बरं वाटलं, पुण्य वाटलं. पुण्य पुण्य नेमकं काय? देहू अर्थात गाडगे महाराजांच्या याच्यामध्ये पुण्य पुण्य म्हणजे काय ते आईनं सांगितलेलं तत्वज्ञान पण खूप महत्वाचं आहे. तहानलेलीची तहान, भुकेलेलीची भूक जाणं हे सुद्धा देहू फार मोठं पुण्य आहे. पुण्याचं काम आहे. अशा पद्धती संवेदनशीलता पाहिजे. ही संवेदनशीलता संवादामध्ये आपल्याला जाणवावी. गुणग्राहक, गुणग्राहकतेबद्दल उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज. अनेक ठिकाणची माणसं हेरली, पारखली, निष्ठावान माणसं, लढापाना, कुणाकडे कोणता गुण आहे, अष्टप्रधान मंडळ तयार केलं. कुणाला जे चांगलं जमतं, कुणाकडे जी कर्तबगारी आहे, त्याच्या त्या क्षमतेनुसार, त्याच्या त्या गोष्टीनुसार आपणाला ओळखता आलं पाहिजे. गुणग्राहक त्याच्याकडे काय आहे. आपला विद्यार्थी कशा आहे, त्याची कविता सुंदर करतो, कथा चांगलं करतो, संवाद चांगला लिहितो, तो मुलाखत घेऊ, एखादा चित्र चांगलं काढू शकतो, हा प्रयोगशील आहे, काहीतरी उपकरण बनवतोय सातत्यानं. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये अशा कलाकारांची कदर केली आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं राजाश्रय दिला. गुणग्राहक महत्वाचे आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांची गुणग्राहकता असेल, राजर्षी शाहू महाराजांची गुणग्राहकता असेल, तर आपण त्या व्यक्तीमध्ये कोणता गुण आहे संवादाच्या वेळेस तेही महत्वाचं आहे. अनाग्राही वृत्ती हा एक भाग सांगितलेला आहे. अनाग्रही अर्थात आणि आग्रही असा तो शब्द आलेला आहे खरं म्हणजे. अण हा उपसर्ग लागलेला आहे. आग्रही वृत्ती नसावी. अण म्हणजे नाही, हट्टीपणा त्याच्यामध्ये नसावा. मला हे पाहिजेच, असं हे सांगाच, हे झालंच पाहिजे, नाही. अनाग्रही वृत्ती संवादामध्ये शक्यतो असणं, हट्टीपणा नका, सहजपणे नम्रपणे असात. विवेकशीलता हा शब्दही खूप व्यापक आहे. सारासार विचार करण्याची बुद्धी. कोणतीही घटना प्रसंग पाहिल्यानंतर पटकन त्याला प्रतिक्रिया देण्यापेक्षा विचार, पावलं जपून टाकणं, शब्द जपून वापरणं, शब्द सुद्धा विचार, विवेकी शब्द वापरली पाहिजेत. कधी कधी आपल्याला मनस्ताप होतो, आपण रागावतो आणि ओठातून शब्दही बाहेर पडतात. शब्द सुद्धा बाणासारखे हृदयात असतात. बाण प्रत्यक्ष शरीरामध्ये घुसत असेल, शब्द पेक्षा ती जखम, तो बाण काढल्यानंतर ती जखम, हळहळ वाहणारं रक्त थांबेल, ती करून येईल. पण कधी कधी शब्द हे हृदयात घुसलेले ते सातत्यानं टोचत चलत राहतात. शब्द जपून वापरले पाहिजे. संवादामध्ये शब्द खूप महत्वाचे आहे. तर शब्दांनी आपल्याला कुणाच्या वेदनाही कमी करता येतात आणि शब्दांनी लोकांना घायाळही करता येतं. तर त्या पद्धतीनं आपण भावनिकता, भावनिकतेबद्दल आपण बोललो. अलीकडं पद्धतीच्या चाचण्या वेगवेगळ्या पद्धतीनं होतात. जसं आपण रक्त, त्याच्यामध्ये क्षकिरण तपासणी वगैरे असेल, तसं भावनांक आणि बुद्ध्यांक, एखाद्याची बुद्धी काय आहे त्याला IQ असं म्हणतो, इंटेलिजन्स. तसा EQ भावनांक. आज आपण म्हणतो की मुलांचा भावनांक व्हायला लागलाय. भावनांक, मुलं हट्टी बनतायत, चिडखोर बनतायत, आक्रमकपणा बनतायत, समजदारपणा कमी आहे, उद्धटपणा आहे, आई वडिलांचा आदर, शिक्षकांचा आदर राखत नाहीयेत, समाजातल्या वरिष्ठांचा, ज्येष्ठांचा आदर राखत नाही. हा इमोशनल पोषण, स्वमग्न आहेत, हेकेखोर आहे, मला आत्ताच पाहिजे, दिलंच पाहिजे. काही मुलं मोबाईल पडतात, टीव्ही फोडतात, काहीही करतात आणि अगदी पुढे जाऊन एखादा जर आपण अपयश आलं तर अपयश आल्यानंतर मुलंपोटीचं काही वेळेला आत्महत्याच्या प्रवृत्ती येतात. भाषिक विकासा संवादामध्ये हा संवाद जर चांगल्या पद्धतीने असेल, सुसंवाद असेल, घराघरात, शाळांमध्ये, मित्रांमध्ये, नात्यांमध्ये, तर अशी आत्महत्या करण्याची वेळ येते. कधी कधी अहंकार दुखावला तर खूप अस्वस्थ होतात, बेचैन होतात, त्यांचा ब्लड प्रेशर, रक्तदाब वाढतो. अरे काय गरज आहे? आपण हा भावनिकता हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. संवाद लेखनाबरोबर मी याही गोष्टी कधी कधी अधिक होत असेल तर मला माफ करा, पण ह्या गोष्टी जगण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, जगण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. गुणवत्ता किती मार्कांनी त्याच्या आयुष्यामध्ये कमी जास्त फरक पडेल हा भाग मला गौण वाटतो, पण हा खूप आहे. तर हा भावनिक संवेदनशीलता ही खूप महत्वाची आहे. आपलं अपयश असेल, अहंकार असेल, तर दुखावल्या वेळेला त्यावेळेला आपण स्वतःवरती कसं मिळवावं, हा सुद्धा हा संवादातला एक महत्वाचा भाग आहे. संवाद हे कथेमध्ये येतात, संवाद हे नाटकामध्ये येतात, संवाद हे
कथा, कविता, नाटक, कादंबरी सर्व साहित्यामध्ये आपल्या ज्ञानमध्ये रोज संवाद घडत असतो. तर त्यावेळेला योग्य वेळी पुढाकार घेणं, योग्य वेळेला माघार घेणं, कधी कधी काही बाबतीमध्ये आग्रही असावं लागतं. आग लागलेली आहे, अशा वेळेला आपण बोलूया, चला आपण हे फोन करूया, चला त्या काकांना बोलवूया, चला इथं आता मोटार आहे, इथं आपण लावू शकतो, आपण शकतो. पुढाकार घ्यावा लागतो, संवाद करावा लागतो. अरे चला रे आपण, आपणाला 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तो ऊसतोडवाला त्याची बैल गाठते आणि अशा वेळेला मोटरसायकलवरनं जात असताना तो पत्रकार आणि तो शाळेमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांना पळवून आणतो. तर संवाद साधतो मुख्याध्यापकांशी, अशी घटना घडली आहे, तुमच्या शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्याबरोबर द्या, मी तिथं घेऊन जातो. आणि मग त्या गाडीवान असेल, त्याची बायको असेल, त्याची मुलं असेल, तर त्यावेळेला त्यांना ते कसं वाचवलं. तर हा जो आहे काही वेळेला पुढाकार घ्यावा लागतो, घ्यावी लागते. एखादा गुंड प्रवृत्तीचाच आहे, क्रूर बुद्धीचा आहे, विचित्र आहे आणि तो काहीतरी बोलतोय, करतोय. शहाणा माणूस एक पाऊल पाठीमागे. हा भावनांक जो आहे, भावनिक संवेदनशीलता, की आपल्याला कुठं जायचं आणि कुठं पुढाकार घ्यायचा, तर हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर ती ओळखणं, पुढचा माणूस काय मनस्थितीमध्ये आहे, म्हणजे गुणग्राहकता ह्या त्याच्यामध्ये भावनिकता आपण बघतोय, तर त्यावेळेला भावना प्रभावीपणे व्यक्त करता येणं हे खूप महत्वाचं. विश्वासार्हता, विश्वासार्हता आपल्यावरती विश्वास असला पाहिजे. संवाद असताना पुढच्या म्हणजे काही संवादामध्ये विश्वासाची बाजू, हा बोलतोय तो बोलतोय, हा विचारतोय तो, हा सांगतोय तो, हा करतोय तो, तर हा विश्वासार्हता हा सुद्धा गुण खूप महत्वाचा आहे संवादासाठी. एक महत्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटचा 7वा जो आहे, स्वागतशील रसिक वृत्ती, जी आपल्या मराठी शिक्षकांकडे असतेच असते, निश्चित असते. प्रत्येक गोष्टी रस घेतो. रसपान हा भाग वेगळा आणि साहित्यातला रस, कलाकृतीतला रस, प्रत्येक कृतीतला रस हा आपण घेतो. स्वागतशील वृत्ती पाहिजे. आपल्याकडे काही कार्यालय असतात, काही हॉटेल्स असतात, आणखी काही असतात. आपल्याकडे स्वागत कक्ष असतो, त्याच्यामध्ये स्वागतिका इंग्रजी शब्द वापरला जातो. निष्ठ या आलेल्या काउंटरला एखाद्या तरुण असेल, एखादी तरुणी असेल, तर ती स्वागत आहे, बसा इकडं तिकडं. तर त्यावेळेला एखाद्या बरोबर आपण बोलत असताना तर ते त्याचं स्वागत, राम राम, गुड मॉर्निंग, या, बसा, काय हवंय, पाणी घ्याल, चहा घ्याल, कॉफी घ्याल, नाश्ता बनवूया का, जेवणाची वेळ जाते, हातपाय धुता का, फ्रेश होता का. अशा पद्धतीनं आपल्याला रसिक वृत्ती पाहिजे. त्यांच्या बरोबर संवाद साधत असताना ती रसिकता. पाहुणे आल्यानंतर घरात आनंद, अरे मामा आले, मावशी आली, काका आले, ताई आली, तर ही रसिकता संवादामध्ये आल्यानंतर आपण त्याचं स्वागत करतोय. मग आपल्याकडं मराठी शिक्षकांना माहिती आहे, स्नेहसंमेलन असतात किंवा वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतो आणि काही पाहुण्यांना उद्घाटक म्हणून, व्याख्याते म्हणून, अध्यक्ष म्हणून त्यावेळेला ते मान्यवर प्रतिष्ठित असतात, त्या क्षेत्रातले ते दिग्गज असतात. त्यावेळेला ती जबाबदारी मराठी शिक्षकांकडे आवर्जून असते. त्या संयोजनामध्ये मराठीचा शिक्षक हा व्यक्तीनं सगळ्यात पुढे असतो. ते काम म्हणून बघत नाहीये, तो आनंदाने स्वीकारतो. ही रसिकता आहे. मग त्या पाहुण्यांना अन्न असेल, त्यांचं चहापान करणं असेल, इतर मग चहा, निरोप देताना सुद्धा, तुम्ही आलात, खूप आनंद वाटला, तुम्ही वेळ दिलात, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं, तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. अशा पद्धतीनं असं आपणाला सुसंवादी हे बनलं पाहिजे. संवादाचं हे सगळे मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला एक संवाद लेखनाचा नमुना हा छोटासा पाहतोय आपण आपल्या समोर पीपीटी मधला. आपण बघूया. आपल्याला पूर्वी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये माधव राजगुरू यांचा एक संवादाचा नमुना होता, तो असेल. इथं थोडस काही पात्रांमध्ये बदल केलेला आहे. संवाद खूप छान आहे. विषय आहे संगणकाचा महिमा. आज आपलं जे देवाणघेवाण चाललेली आहे, आपला संवाद चालू आहे, या ज्ञानानच चालू आहे. हा संगणकाचाच महिमा आहे. आणि मग ह्यामध्ये 2 पात्र आहेत. आता आपण प्राणरूप आपण बघतोय. तर आता हे सगळे जे गुणवैशिष्ट्ये आपल्याला इथं कशी दिसत आहेत बघा, हे त्या मुद्द्यांवरती आपण विचार केला तर त्या मुद्द्यांप्रमाणे तर आपल्याला इथं ते कशी ते आपल्याला बघणं औचित्याचा भाग आहे. इथं आजोबा आहेत, त्यांचं नाव रघुनाथराव आहे आणि नात आहे ती शिवाणी आहे. हा आजोबा आणि नात त्यांच्यामध्ये झालेला संवाद आहे. आता आणि विषय आहे संगणकाचा महिमा. संगणक महात्म्य असेल आणि आज ते अर्थात हा अभ्यासक्रमात असणारा भाग इतका काळ लोटला. आज तर संगणकानं सगळं विश्व टाकलेलं. कोणतं क्षेत्र मागं नाही की ज्यामध्ये संगणक नाही. दुनिया रे मुठ्ठी में, आपल्या हातामध्ये हे साधन आपल्याकडे आलेलं आहे. हे सर्वज्ञात आहे. या संचारबंदीच्या काळात या सगळ्या
संसर्गाच्या या कालावधीत आपलं सगळं शिक्षण आणि विचार देवाणघेवाण जगभरातून हे सगळं या तंत्राच्या माध्यमातून चालले. तर इथं आजोबा आणि नात हे 2 पिढीतील अंतर आहे. आजोबांचा खंड हा त्यांच्या वेळची जी सामाजिक स्थिती होती त्यावेळेचा आहे आणि नात त्या युगाची आताच्या युगाची ती प्रतिनिधी आहे. अशातला तर तो संवाद आपण छोटासा एक नमुना म्हणून बघूया. त्यामध्ये ही गुणवैशिष्ट्य आढळतात त्याबद्दल माझ्या मते अधिक सांगण्याची आवश्यकता नाहीये. बरेच दिवस झालं, आजोबा म्हणतात, बरेच दिवस झालं चेन्नईला येऊन मला मुंबईला गेलं पाहिजे. शिवानी म्हणते, आजोबा तुम्ही खूप दिवस राहणार आहे असं म्हणतात. आजोबा म्हणतात, अगं दिवसभर मी एकटा असतात. इथं मराठी वर्तमानपत्र सुद्धा मिळत नाहीये. मी वेळ काय. शिवानी म्हणते, एवढंच ना आजोबा, तुम्हाला रोज मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळेल, मी व्यवस्था करते. आजोबा म्हणतो, कसं काय शक्य आहे बुवा. शिवानी म्हणते, आजोबा हे संगणकात आहे, नेटवरून काही सेकंदातच जगातली कोणतीही गोष्ट घर बसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो. आता जगात अशक्य काहीच राहिलं नाही. आजोबा म्हणतात, होरी हे सगळं खरं. शिवानी म्हणते, आजोबा मी नेट सुरू केलंय, वर्तमानपत्र वाचायचंय तुम्हाला. आजोबा म्हणतात, सर्व काळ. शिवानी, थांबा ह, मी आता ही अक्षर संगणकावरती टाईप कर. आजोबा, अरे वा, सगळी पानं दिसायला लागली की इथं, सगळ्या बातम्या वाचतो आता. आजोबा, मी आता तुमच्या मित्रांना ईमेल करू शकता. आजोबा, होय, या संगणकानं संपूर्ण जगालाच एक जवळ आणलंय. दुनिया त्या मोठीमध्ये हा संवाद आपण इथं पाहिला. त्या संवादामध्ये पाहिलेल्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये हे जे गुणवैशिष्ट्ये जी आपण पाहिली, संवेदनशीलता, गुणग्राहकता, अनाग्राही वृत्ती, विवेकशीलता, भावनिक विश्वासार्हता, स्वागतशील रसिक वृत्ती, तर ही आणि परत त्याच्यामध्ये कोण कुणाशी कुठं कसं बोलत आहे आणि सुसंवाद जो आहे तो आपल्याला इथं बघलेला आहे. अशा अनेक संवाद वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघू शकता, आजमावू शकता. पुढचा जो घटक आहे तर तो याच्यातच सामावलेला असल्यामुळं आपण त्या पुढच्या बोलूया. दुसरा जो भाग आहे हा आहे मुलाखत. आता ही मुलाखत त्या संवादामध्येच बऱ्याच गोष्टी हे निश्चितपणे सामाव आहेत किंवा होत्या. आता आपण या संवादाच्या मुलाखतीच्या बाबतीमध्ये मुलाखत तंत्र आहे. तर मुलाखती आपण कशाला म्हणू शकतो तर ते जाणून घेऊया. मुलाखत हा शब्द आहे हा खरं म्हणजे अरबी शब्दापासून आलेला आहे. मगाचा संवाद हा जो भाग आहे मुलाखत हाही 5 गुणांसाठी भाग आहे. गुणांबरोबर जीवनामध्ये आणि भाषेतल्या कौशल्याबद्दल आपण बघतो आहोत. तर हा शब्दापासून आलेला आहे आणि याचा अर्थ गाठ, भेट किंवा विचारपूस. म्हणतो त्याची गाठ पडली, त्याची भेट झाली, विचारपूस केली. मुलाखत आपल्यामध्ये. मुलाखतीमध्ये विचार दुसऱ्याचे पण त्याची मांडणी मात्र आपण पद्धतीने करतो. आणि अशा वेळी ज्या व्यक्तीचे विचार आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तिथून काही प्रश्न विचारून त्यांचे विचार समजावून घेतो. यालाच आपण तर म्हणजे मुलाखत असं आपण म्हणू शकतो. मुलाखत ते काय तर ते बघत असताना एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून विचार जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय. खूप महत्वाचा भाग आहे की संवाद साधून विचार आणि जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवणं हे माध्यम आहे. यामध्ये काही गोष्टी मुलाखतकारानं लक्षात घ्यायच्या असतात. कमी बोलून समोरच्या व्यक्तीला बोलतं करण्याची कला त्या मुलाखतकारानं संपवावी लागते, अंगीकारावी लागते. याबद्दल आपण बघणार आहोतच. पण आणखीन काही मुलाखतीबद्दल काही जाणून घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. इतरांचे विचार संगतपणे आणि आकर्षक रीतीनं मांडून दाखवणं ही कला आहे. दुसऱ्याशी बोललो पण पुन्हा ते लिहायचे आहेत, मांडायचे आहेत. म्हणूनच मुलाखत हा जो वाङ्मय प्रकार आहे हा अभ्यासक्रमामध्ये आपल्या समाविष्ट करण्यात आलेला आहे. जगभरामध्ये आपल्या आजूबाजूला गावांमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे लोक आहेत. पण त्याच्याकडे वेगळेपण काय आहे, नाविन्यपूर्ण काय आहे, उपयोगाचं काय आहे. तर अशा पद्धतीनं मुलाखतीतून आपल्याला अनेक ते रेडिओवरची असेल, वर्तमानपत्रामध्ये असेल, मासिकातली असेल,
कधी कधी दूरदर्शनवरची असेल. तर ते हे सगळं मुलाखत घेणाऱ्यानं आपणास आवश्यक असलेली माहिती सूचक प्रश्न विचारतो. बरोबर कोणत्या पद्धतीने आपल्याला कोणत्या विषयावरती मुलाखत घ्यायची आहे तर ते काढून घ्यायची असते, मिळवावी लागते, त्याला बोलतं करावं लागतं. त्याबद्दल मी आपल्याशी बोलणारच आहे. सरांनी प्रारंभीच्याच भागामध्ये सरांनी सांगितलं की काही काळ मला सांगली आकाशवाणीकडे नैमित्तिक निवेदक म्हणून युवावाणी विभागाकडे काम करण्याची संधी मिळाली. 1996 मी त्याची एक परीक्षा दिली, लेखी परीक्षा, आणि त्या परीक्षेत पास झाल्यासाठी बोलवलं. तोंडी परीक्षा झाल्यानंतर आवाजाच्या चाचणीसाठी बोलवलं आणि मी युवावाणी विभागाची नैमित्तिक निवेदक म्हणून सांगली आकाशवाणीकडे रुजू झालो. आणि त्या युवावाणीमध्ये काम करत असताना या प्रसार माध्यमाबरोबर जोडलो जात असताना, अर्थात मी बीएड होण्यापूर्वी नैमित्तिक म्हणून आकाशवाणीकडे काम करू लागलो, नैमित्तिक म्हणून. पण त्यामध्ये जे मला अनुभव आले, माझ्या भाषिक कौशल्यासाठी असेल, माझ्या संपूर्ण शिक्षण या व्यवस्थेमध्ये मला काम करत असताना त्याचं मोलाची जी मदत झाली, तो संवाद कौशल्य आपण म्हणालो. त्या काळामध्ये युवावाणीमध्ये 1999 ला मुंबई आकाशवाणी बरोबर सांगली आकाशवाणीनं एक फोन इन कार्यक्रम चालू केला. त्याचं नाव होतं रंग. कदाचित आपण त्या काळी ऐकलं असेल. सांगलीचा कार्यक्रम कुठं येतात मला माहित नाहीये, पण असे कार्यक्रम इतरत्रही होतात. तसाच हा कार्यक्रम होता. युवावाणी विभागाचा कार्यक्रम होता. 18 ते 35 हा वयोगट होता. आणि त्या फोन इन कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे मी आणि आताचे चितळे उद्योग समूहाच्या सुनबाई आहेत तर त्या आम्ही एकत्र सुरुवात केली त्या कार्यक्रमाची. अर्थात निवेदक म्हणून त्यावेळेला आम्ही होतो. युवकांशी बोलायचं, संवाद साधायचा फोनवरती. 1-2 नंबर दिलेले होते आकाशवाणीचे, त्याच्यावरती युवकांनी फोन करायचे, आपलं नाव, आपलं गाव, आपलं शिक्षण, आणि मग आम्ही त्यांच्याशी हेडफोन, त्या काळी आम्ही आकाशवाणीमध्ये स्टुडिओमध्ये बसायचो, बंदिस्त स्टुडिओ, आणि मग त्यांना नाव गाव विचारायचं, त्यांचं शिक्षण विचारायचं, त्यांचा परिसर विचारायचा आणि त्यांच्याशी सहज बोलायचं. आणि मग तुम्हाला कोणतं गाणं आवडतं, मग त्या गाण्याबद्दल जाणून घ्यायचं. आणि त्यांचं गाणं परत ते लावलं जायचं. 1-2 मिनिटाचा संवाद आणि एखादं दुसरं ते गाणं तिथं ऐकवलं जायचं. अशा पद्धतीनं तिथं मला हा संवाद साधण्याची संधी सांगली आकाशवाणीकडून मिळाली. नैमित्तिक निवेदक म्हणून असताना युवावाणी विभागामध्ये असे काही युवक, अशा काही युवती तिथं यायच्या, त्यांची मुलाखत घ्यावी लागायची. आता या मुलाखतीतले काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यानुसार सुद्धा मी थोडं माझा अनुभव या दृष्टीनं इथं जरूर सांगेन, कारण स्वानुभव आणि ते थोडंसं सांगितलं तर मला फारसं काही आपल्याशी संवाद साधताना मलाही आनंद होईल. तर यामध्ये खुबीनं प्रश्न विचारून त्या व्यक्तीकडून त्याचं जे खास वैशिष्ट्य काय आहे ते काढून घेणं खूप महत्वाचं असतं. बोलले गेलेले विचार, त्यावेळेचे बोलणाऱ्याचे हावभाव, लकबी, स्वभाव, विशेष मनानं टिपता येणं, हा सगळा महत्वाचा भाग असतो. जे संभाषण चालतं त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर होतात, कधी थट्टा विनोदी, कधी कधी गमती होत, हे सुद्धा त्यामध्ये असणं आवश्यक असतं. त्याचमध्ये खेळी वातावरण पाहिजे. म्हणजे संवादामध्ये थोडा वेळ पाहिलं, अनौपचारिकपणा हा मुलाखतीत असला पाहिजे, की आपण थोडे परिचित आहोत, अपरिचित जर असलो त्यामध्ये अपरिचित असून सुद्धा त्याच्यामध्ये एक मोकळेपणा, एक खुलेपणा, बद्दल हा विश्वासार्हता, या गोष्टी इथेही उपयोगाच्या आहेत. म्हणजे संवाद कौशल्यामध्ये सर्व मुद्दे बहुतांशी याच्याशी जोडले जातात. म्हणजे संवाद आणि मुलाखत, संवाद लिहित असताना कशा पद्धतीनं आपण लिहावेत त्याचा नमुना पाहिलेला होता. उद्देशूतपणा, नेमकेपणा तो आपल्याला अभिप्रेत आहे. आता इथं सुद्धा आपल्याला या गोष्टी इथं पाहतोय, तर त्यामध्ये त्या मुलाखतीमध्ये ज्याची मुलाखत आहे त्याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे. नेमकं ते क्षेत्र, त्याचा असेल तो महत्वाचा गाभा हा त्यामध्ये यावा, प्रश्नांनी विचारून उत्तराच्या माध्यमातून. तर मुलाखत ज्या ठिकाणी घेतली तर कुठे घेतली, घरामध्ये, दारामध्ये, शेतामध्ये, अमुक एखाद्या सांस्कृतिक ठिकाणी, नाट्यगृहांमध्ये, काय असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. मुलाखत आपण कशासाठी घेतोय, अर्थात कशासाठी, म्हणजे विषय जसा महत्वाचा आहे. म्हणजे आपण इथं जी मुलाखत लेखन घेतोय, आपल्याला लेखन तंत्र, उपयोजित लेखनाबद्दल बघतो, पण इतरही आपल्याला गोष्टी माहिती असाव्यात. भाषा हे आपल्याला पुढच्यासाठी अनेक वाटा निर्माण करून देणार आहे. कोणी पत्रकारितेमध्ये येईल, कोणी संपादक असतील, कोणी निवेदक म्हणून असतील, कोणी बातमीदार म्हणून असतील. तर अशा पद्धतीनं भाषेत जाहिरात कंपनी काढू शकतं, जाहिरात बनवू शकतं. तर भाषा हे अनेक व्यवसाय आणि उद्योग, उपयोजित लेखन आपण म्हणतो, उपयोग हा स्वतःसाठी असतो आणि आपला उद्योग, व्यवसाय आणि नोकरी ही क्षेत्र सुद्धा भाषिक कौशल्याने आपल्याला मिळतात. ते आपण जरूर
विद्यार्थ्यांवरती बिंबवावं, त्याच्यामध्ये ज्याचं कौशल्य खूप असेल. कदाचित हे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे ज्याच्यामध्ये कौशल्यावरती भर दिला जातोय. पद्धतीनं ज्याचं कौशल्य अधिक असेल त्याला ते मिळेल. वृत्तपत्र साठी असेल तर स्वरूपानं असेल, आपण शाळेमध्ये लिखित स्वरूपानं करतोय, त्याचं छोटं प्रारूप आहे, ते पुढे वाढत जातं. मोठ्या माध्यमांसाठी तुम्हाला एखादा गौरव अंक काढायचा, स्मरणिका काढायची आहे, दिवाळी अंक आहे, त्यासाठी दूरदर्शनसाठी समोरासमोर असते, रेडिओवरती श्राव्य माध्यमातून असते, तिथं असतो, जिथं छापील मुद्रित स्वरूपाची असते तिथं फक्त वाचक असतो. चित्रवाणीवरती प्रेक्षक असतात, जे ऐकतातही आणि पाहतातही. या सगळ्या महत्वाच्या आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मुलाखतीसाठी पूर्वतयारी महत्वाची आहे. पूर्वज्ञान हे खूप महत्वाचं आहे. मुलाखतकारानं लक्षात ठेवावं. एखादा पाठ शिकवत असताना आपण पूर्वज्ञान पहिल्यांदा लक्षात घेतो. त्यानं पाठामध्ये काय शिकलेलं आहे त्याची पुढची पायरी. शब्दांच्या जाती पाहिल्यानंतर त्याचे पोट प्रकार, तर त्याच्यामध्ये आपण पुढच्या टप्प्यावरती जातो. तसं मुलाखतीमध्ये सुद्धा आपण जी मुलाखत घेणार आहोत यासाठी आपल्याला पूर्वज्ञान असणं आवश्यक आहे. आलो आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली तर अशा पद्धतीनं ती मुलाखत रंगणार नाही किंवा मुद्देसूदपणे होणार नाही किंवा त्याच्यामध्ये रसाळपणा त्याच्यामुळे आहे ती राहणार नाही. तर पूर्वज्ञान खूप महत्वाचं आहे. माझा एक वैयक्तिक अनुभव सांगली आकाशवाणीमध्ये मी रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्याच एका भागामध्ये मला एका आंतरराष्ट्रीय अर्थात भारतीय सैन्य दलाची एक तुकडी होती, त्याच्यामध्ये रायफल शूटिंग यामध्ये एक दुसरे म्हणजे शासकीय आणि शासकीय नसणाऱ्या अशा संघटनांची सुद्धा ते नेमबाजीच्या स्पर्धा होत्या. आणि त्या नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये भारतीय सैन्य दलातल्या तुकडीला अर्थात त्यांचा जो गट होता त्या चमूला अशासकीय जे खाजगी स्तरावरती असतील संघटना असतील नेमबाजी, कोल्हापूरचे ते जयसिंगराव कुसाळे हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक होते. माझ्या मते नेताजी डोंगले उपस्थित आहेत, त्यांचं नाव त्याने ऐकलं असेल की कोल्हापूरचे जे नेमबाज होते जयसिंगराव कुसाळे, ते पाटील नावाचे एक ग्रस्त होते आणि त्यांना त्यावेळेला घेऊन आलेले होते. हा अनुभव माझ्या मते 96-97 असेल. आणि त्यावेळेला ते तिथं आल्यानंतर पूर्वज्ञानाच्या बाबतीमध्ये एका नेमबाजाची मुलाखत मला घ्यायची. आता नेमबाज म्हणजे नेमबाजी म्हणजे काय, रायफल म्हणजे काय, शूटिंग म्हणजे काय, फायरिंग म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, अशा सगळ्या गोष्टींच्या बद्दल मी त्यावेळेला फक्त MA झालेलो होतो. आणि अशा वेळेला मला एका नेमबाजाची घ्यायची आहे. माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की विठ्ठल हे अशा व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर चर्चा कर आणि तुला ही मुलाखत घ्यायची आहे. ही वेळांचाच अवधी आहे. ते मुलाखतीसाठी आलेले जे युवक होते ते अत्यंत सुंदर व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्याबरोबर हे जयसिंगराव कुसाळे मला सारखे वाटावे असे ते होते. आणि आम्ही त्या हॉलमध्ये गप्पा करण्यासाठी बसलो तर त्यावेळेला त्या नेमबाजाने सांगितलं की हे पहा, मला कुठेही गोळी मारायला सांगा, तिथं मी गोळी मारू शकतो, पण मला बोलायला टेन्शन आहे आणि काय बोलावं काय सांगावं हे मला काय झालेलं आहे. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा अर्थात नौखा होतो, नौखा असताना सुद्धा त्यांना धीर देणं तर ही खूप महत्वाची गोष्ट होती. आणि ही धीर देण्याची गोष्ट मी चांगल्या पद्धतीनं केली. आणि मला NCC मध्ये याच्या बाबतीमध्ये काही प्रसंग मी स्वतः 303 याचं शूट केलं होतं. एक 15 दिवसाचा कॅम्प केलेला होता आणि कॅम्प मधला माझा तो रायफल शूटिंगचा अनुभव त्यावरती माझी ती प्रश्नावली तयार झाली आणि रंगतदार मुलाखत झाली. तर माझ्याकडे जे पूर्वज्ञान होतं, कधी कधी पूर्वज्ञान असलं तर चांगलीच गोष्ट आहे, नसलं तर ते मिळवावं. मुलाखतीचा हेतू, आता मला ती नेमबाजी, त्यांनी त्या सैन्याच्या टीमला त्यासाठी कसं ते सराव करतात, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, आणि मग हा सगळा जो भाग आहे तर तो हेतू म्हणजे मुलाखतीचा हेतू लक्षात आला पाहिजे. मुलाखत घ्यायची आहे आणि कशासाठी घ्यायचा आहे तर ते खूप महत्वाचं आहे. व्यक्तीविषयी माहिती, तिसरा जो मुद्दा आहे व्यक्तीविषयी माहिती. आता व्यक्तीविषयी माहिती, व्यक्ती कोण आहे, त्याचं क्षेत्र कोणतं आहे आणि त्याचं विशेष कार्य कोणतं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. मग तो गायक आहे, वादक आहे, नर्तक आहे, तो लेखक आहे, कवी आहे, उद्योजक आहे, प्रगतशील शेतकरी आहे, कलाकुसर करणारा एखादा आहे, आणखीन काय असेल, हे त्याला त्या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला प्रकाश आमटेंची मुलाखत, तर प्रकाश आमटे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत, कोणकोणतं कार्य चालू असेल, डॉक्टर अभय बंग, राणी बंग यांचं सामाजिक काय आहे, अण्णा हजारेंचं सामाजिक योगदान काय आहे, काही कलाकारांची मुलाखत. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या व्यक्तीविषयी आणि त्याच्या
कामगिरीविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ती माहिती संकलित केली पाहिजे. ती खूप महत्वाची. मुलाखतकारानं कोणती काळजी घेतली पाहिजे, तर त्यामध्ये ज्या मुलाखत घ्यायची आहे, तर त्यावेळेला तिथलं वातावरण सुद्धा जे कृत्रिमता नसावी. जे मी तुम्हाला आत्ताच आंतरराष्ट्रीय नेमबाज देशिंगराव कोसाळे आणि ते आंतरराष्ट्रीय नेमबाज यांचं ज्यावेळेला सांगितलं, तर त्या वातावरणामध्ये मी पहिल्यांदा बोलून सहजता आणली. पण जे ध्वनिमुद्रित करणार आहोत, तर तिथं आपण जसं इथं बोलतोय तसंच तिथं बोलायचं आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर कदाचित तुम्हाला चुकलं असं वाटलं, तर त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो. हा एडिटिंग केला जातो. त्यामुळं आपलं प्रत्यक्ष प्रसारण नाही, तर त्यावेळेला आपल्या गप्पातला काही संपादित अंश आम्ही घेत असतो आणि तुम्हाला जर ते ऐकवतो आणि त्यामध्ये काही बदल करायचा तर आपण करून घेतो. तर अशा पद्धतीनं लिखाणामध्ये सुद्धा त्यातली पारदर्शकता आपल्याला आणि घेत असताना कृत्रिमता नसावी, सहजता असावी, त्याच्यामध्ये सुसंवाद असावा, मुलांमध्ये जवळीक असावी, आपलं बोलणं कमी असावं, बोलणाऱ्याला अधिक बोलतं करावं. बोलताना सहजपणे त्यांना गप्पा मारल्याच्या पद्धतीनं आपण बोलत राहावं. थोडंसं त्यांनी बोलल्यानंतर आपण थांबू, पुन्हा त्यांना विचारावं, त्यांचा आदर राखावा. हो सर, हो मॅडम, खूप छान. मग कधी तर त्यांना विशेष कामगिरी केली असेल, अभिनंदन सर, खूपच वेगळं काम आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, वाखाणण्याजोगं आहे. अभिनंदन तुमचं, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला. पुढची वाटचाल काय? पद्धतीनं त्यांच्याशी हा संवाद आपण साधला पाहिजे. आता मुलाखतीचे 2 भाग महत्वाचे. मुलाखत घेणं आणि मुलाखत देणं. अर्थात घेणं, देणं असं आपण जेव्हा म्हणतोय, घेणारं म्हणजे आपण. मुलाखत आपण घेतोय आणि मुलाखत देणारा जो भाग आहे, तो देत असतो. त्याला फक्त उत्तरच द्यायची असतात. पण त्यामध्ये पुन्हा जे 2 भाग पडतात, मुलाखत शब्दबद्ध करणं. एकदा आपण संवाद साधलेला पुन्हा तो शब्दबद्ध आहे. अनेकदा त्यावेळेला आपल्याला टिपणं काढावी लागतात, काही वेळेला ध्वनिमुद्रित करावं लागतात आणि लेखन. तर त्यावेळेला प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये तो संवाद असावा, मोकळं वाक्य असावं, समोरच्या व्यक्तीचा मान राखावा. हे संवादामध्ये पाहिलेले हे मुद्दे पुन्हा येतात. त्यावेळेला बोलतं करून अधिकाधिक त्याला भावना सांगता याव्यात. मुलाखत लिहिताना सुरुवात स्थळ, वेळ, काळ, काही परिच्छेद असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रास्ताविक असावं, मुद्द्यांपाठोमागं मुद्दे खाली येत राहावेत. प्रश्नानंतर उत्तर, उत्तरानंतर प्रश्न, प्रश्नातून नवीन उत्तर, उत्तरातून नवीन प्रश्न. मूळ आशयाला धक्का न लावता आकर्षक संपादन करावं. थोडासा विस्तारित भाग सांगितला असेल तो कमी करावा आणि या पद्धतीनं आपण जावं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचा भाग आहे की मुलाखत घेणं. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मुलाखत कोण कोणाची घेऊ शकतो, तर या संदर्भामध्ये काही अनुभव आपल्याशी थोड्या वेळामध्ये आणि मग आपण थांबू. विश्वास कचरे आपल्याला भाकरी घडवलं हा एक 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ होता. सांगलीमध्ये राष्ट्रीय शिक्षा अभियानांतर्गत काही ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आले. त्याच्या संयोजनामध्ये शिक्षणाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, आताचे उपशिक्षण अधिकारी मारुती लिगाळे, तर त्यांच्याबरोबर 5 वर्ष सलग मी काम केलं. खूप चांगल्या मला संधी दिली, मी त्यांना सहकार्य केलं. तर विश्वास कचरे हे सोलापूरचे, आपल्याला माहिती असतील. ठाकरेनं मला घडवलं की महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रयोग करून म्हणजे अनेकदा परवडत नाही असं म्हणत असताना शेतीचा उद्योग पद्धतीनं एक मोठ्या पद्धतीनं व्याप वाढवणं. आज करोडचा तो शेतीचा उद्योग सांभाळतात. तेलंगवाडी हे त्यांचं गाव सोलापूरमध्ये, तुम्ही यावरती सुद्धा बघू शकता. तर त्यांचं जे जीवनपट आहे, कदाचित आपण हा पाठ काही शिक्षक असेल की गरिबी होती, अगदी मिलोच्या भाकरी सुद्धा खाल्ल्या जात होत्या. शिक्षणासाठी बार्शीला मामासाहेब जगदाळ्यांचं जे वसतिगृह होतं, तिथं कमवा आणि शिका ही योजना होती. पहाटे उठावं लागायचं. मामासाहेब जगदाळ्यांना काय करावं लागायचं, ते वेडे होते, मुलांना लवकर उठवायचं आणि 2 किलोमीटर पळण्यासाठी ते न्यायचे. 2 किलोमीटर अंतर पार करून आलं की त्यांना अर्धी भाकरी मिळायची. भाकरी सुद्धा त्यांना महत्वाची वाटायची. गरिबी होती आणि त्या अर्धी भाकरीसाठी सुद्धा ते 2 किलोमीटर सकाळी उठून पळायचे. तर अशा वेळेला हे जे विश्वास कचरेंचं जे व्यक्तिमत्व आहे, तो पाठ आहे. पाठाला काही भाग समजतो, पण मग मी त्यांच्याशी संवाद साधला आणि संवाद साधून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, त्यांचं शेतीमधले प्रयोग, शेतीमधले त्यांनी चमेली जी एक जात आहे, कदाचित बाजारामध्ये जी बोरं आहेत त्याच्यामध्ये एक चमेली नावाचं, फार मोठं नाही, फार लहान नाही आहे, आंबट गोडसर, एक सुंदर स्वाद आहे. जो शास्त्र काही वेळेला कृषी विद्यापीठांमध्ये नवीन प्रजातीचा शोध लावावा, पण एक प्रयोगशील नवीन प्रजातीचा शोध लावतो. त्यांनी तो शोध लावलेला होता. शिक्षण मध्ये खंडित झालं,
वडिलांच्या बरोबर शेती करायचं म्हणून आले, पण वडिलांचे त्यांचे वैचारिक झाले, घराबाहेर त्यांना काढण्यात आलं. त्यांचा मित्र होता, त्यांना काय देऊ शकत नव्हता, पण तत्पूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं. अर्ध्या तोळ्याची अंगठी त्याच्या हातामध्ये होती. त्यानं ती विकली आणि यांना काहीतरी मदत, त्याच्या शेळ्या घेतल्या, त्याच्या मेंढ्या घेतल्या, कोंबड्या घेतल्या. दूध काढणं, कालवडी घ्यायच्या, त्या मोठ्या करायच्या, त्या बाजारात विकायच्या. असं करत करत त्यांनी तो वाढवला. काही पैसे निर्माण झाल्यानंतर एक 4-5 वर्षानंतर एक पडीक माळरान जमीन होती, जी कमी किमतीमध्ये उपलब्ध होती. अशी 27 एकर जमीन विकत घेतली. त्या शेती पत्नी त्यांच्या श्वेता वगैरे काम करत होत्या, मदत करत होत्या. पाणी लागलं, बाग केली, टोमॅटो केली. टोमॅटो बाहेर कसे काढायचे हा एक प्रसंग खूप मोठा आहे. आणि हे टोमॅटो बाहेर काढायला खूप वाट लांब होती आणि मग काहीतरी बैल तर बरं झालं असतं. बैल कुठं आहे? एवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत. मग एक बाजारामध्ये मरतुंगडा बैल ज्याला आपण म्हणू, कसा बसा आता काही दिवस जगू शकेल असं, पण तो बैल आणला सोन्या नावाचा. 1060 रुपये तो बैल विकत आणला. तो वाटत होता 1-2 वर्षच आपल्याला साथ देईल, पण त्यांना खाऊ पिऊ त्या सोन्यानं सुद्धा इतकी चांगली मदत केली. ते म्हणतात याचं नाव सोन्यापेक्षा हा माझ्यासाठी परिसच होता, कारण माझ्या जीवनाचं सोनं या सोन्यानं केलं. त्या बैलानं खूप वर्ष जगला, सोन्यावरती जीवापाड प्रेम केलं. एक शेतकरी आपल्या बैलावरती किती प्रेम करतो. तो 13 वर्षानंतर तो बैल मरण पावला. मरण पावल्यानंतर एखादी व्यक्ती मरण पावते, त्या पद्धतीनं त्याचे अंत्यसंस्कार तिथं त्याचा बैलाचा समाधी पुतळा बांधलेला आहे. आणि आज त्यांचा नित्यक्रम होतो. तर जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये जावं, देवाला नमस्कार करावा आणि दिवसाची करावी, हे विश्वास कचरे सकाळी लवकर उठल्यानंतर दिवसाची सुरुवात त्या सोन्या नावाच्या बैलाच्या त्या समाधीच्या ठिकाणी जातात, त्याला नमस्कार करतात आणि त्यांची सुरुवात होते. आज त्यांची 300 एकरहून अधिक डाळिंब आहेत, इतर फळझाड आहेत, करोडोची उलाढाल आहे. त्यांच्याकडं संगणकावरती, लॅपटॉपवरती काही तंत्रज्ञान करतात. त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलत असताना सकाळच्या वेळेला ते म्हणायचे, मला फक्त फोन करा. त्याच वेळ सकाळचा माझ्याकडे असतो, माझं खूप व्याप असतं आणि अशा पद्धतीनं त्यांना वेळ मिळेल तसा मी संवाद साधला, ते प्रश्न काढले आणि त्यांची रंगतदार मुलाखत झाली. त्यावेळेला त्यांना काही असे वेगळे प्रश्न सुद्धा मला आज आमचे सहकारी विजय सरगर सर, की असे काही प्रश्न असतात की कधी कधी त्यांना अनपेक्षित असतात. तर त्यांना ज्या मदत केलेली होती, तर त्यावेळेला म्हणलं की तुम्हाला ज्या मित्रानं अशा पडत्या काळामध्ये मदत केली, सोन्याची अंगठी त्यानं स्वतःच्या हातातली काढून विकली आणि तुम्हाला पैसे दिले, आज तो मित्र काय करतो? तर त्या मित्राबद्दल सुद्धा भरभरून बोलले. त्याचंही जीवन चांगलं आहे, त्यानेही मला मदत केली, आजही मी त्याला मदत करतो. अशा पद्धतीनं एक असा मधला माणूस किती भरारी मारू शकतो. म्हणजे जिथं गगन म्हणतो, जिथं तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, तर अशा व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला मुलाखतीचं उद्दिष्ट आहे. प्रवीण दवणे, सप्तसुरांची जीवन कहाणी आपल्याला 8वीच्या पाठ्यक्रमामध्ये पाठ होता. त्यांची मुलाखत त्यांना आम्ही शाळेमध्ये बोलवलं होतं. त्यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी केली होती. कवयित्री नीरजा, ग्रंथमहोत्सवामध्ये नीरजांना आश्वासक चित्र नावाची पाठ्यपुस्तकातली कविता आहे, की मी जे आहे त्यांना आम्ही बोलवलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा त्या वेळेला मुलाखत दिली होती. त्यावेळेला त्यांच्या नीरजा एवढंच नाव आपण धारण केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न. तर नीरजांनी त्याचं उत्तर खूप मार्मिक दिलं. त्यांनी सांगितलं की एकदा आपलं जे आडनाव असतं ना, त्या आडनावानं आपली जात ओळखली जाते. म्हणजे जी आडनाव आहेत ते अनेकदा जाती शोधली जातात. मग मी या आहे, या धर्माची आहे. माझा स्वतःचा विचार आहे की मी माणूस आहे. माणूस मी कुठल्या जातीचे आहे हा अर्थबोध होणार मला बाकीच. नीरजा एवढं नाव, एवढी ओळख मला पुरेशी आहे आणि म्हणून मी धारण केलं. जात, धर्म, पंथ हे पुसले जावेत आणि माणूस म्हणून एक दुसऱ्याशी जावं, हे जोडण्यासाठी नीरजा हे नाव मी धारण केलेलं आहे. त्या ताईंशी, अर्थात कवयित्रींशी अनेकदा आमचा संवाद होत असतो. तर अशा पद्धतीने आपण काही प्रश्नातून आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्यांचं साहित्य, त्यांचं जीवनचरित्र प्रेरणादायी बनू शकतं, ते आपण करू शकतो. एका ग्रंथमहोत्सवाच्या वेळेला राजन गवस आपल्याला पाठ होता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. प्रवीण बांदेकरांचा आपल्याला पाठ होता. त्यांनाही ग्रंथमहोत्सवामध्ये बोलवून बजरंग संगपाळ आमचे मराठी चे कार्याध्यक्ष, त्यांनी आम्ही घेतलेला होता. आणि संपादक आहेत, विज्ञानक आहेत. त्यांना प्रश्न विचारला होता की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. अनेकदा आपण श्रद्धा म्हणजे नेमकं आणि अंधश्रद्धा म्हणजे काय, तर वैज्ञानिक पद्धतीनं मुलांनी कसा विचार करावा, विज्ञान कसं बनावं, प्रयोगशील कसं बनावं आणि सत्य कसं स्वीकारावं, सत्य कसं
या संदर्भानं खूप छान पद्धतीनं त्यांनी संवाद साधलेला होता. साठी आपण काही त्याचप्रमाणे आम्ही आंतरजाल उपक्रमांवरती वैशाली अडमुटे मॅडम, अध्यापक संघाच्या कार्यकर्त्यांनी गिर्यारोहक अशोक मुन्नी यांना बोलवलेलं होतं. यांच्यासारखी गोष्ट आहे, अरुणिमा सिन्हांसारखी. दरम्यान त्यांचाही पाय गेलेला होता, एक पाय कृत्रिम लावलेला आहे आणि अशोक सुद्धा गिर्यारोहण केलेलं आहे आणि त्यांनी गिर्यारोहणाच्या चढाई केलेल्या आहेत. तर त्यावेळेला त्यांना सुद्धा गिर्यारोहणाचे जे अनुभव आहेत ते अनुभव आपण आंतरजालाच्या माध्यमातून सांगितलेले होते. शाळेमध्ये अनेकदा आपल्याकडे वैशाली अडमुटे आपण सर्वजण परिचित आहोत, प्रयोग करत असतात. अडमुटे मॅडमनी आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांची मुलाखत, भाजीवालीची मुलाखत, आजीची मुलाखत, आपण या काळामध्ये कोरोना एखादा असेल तर कोरोना बाधित व्यक्तींना उपचार त्यांनी बरी झाली मुलाखत घेऊ शकतो. या सगळ्या सेवांमध्ये काही काम करणारे डॉक्टर आहेत, आहेत, त्याच्यामध्ये काही आरोग्य सेवक आहेत, सफाई कामगार आहेत, शिक्षक आहेत. आपण त्यांची मुलाखत घेऊ शकतो. ते काम नेमकं कसं चालू आहे, ते काम कसं करता, ते काय काळजी घेता, काही वेळेला कोरोना बाधित पुन्हा नंतर व्यवस्थित झालं तर त्यावेळेला तुम्ही कशी काळजी घेतली, कशा पद्धतीने औषधोपचार झाले, तिथे तुमचा अनुभव काय, तुम्ही बरं झाल्यानंतर इतरांना काय सांगाल, अशा सुद्धा मुलाखतींचं आयोजन करू शकतो. आपण असे उपक्रम शाळेमध्ये घ्यावं. मुलाखत घेण्यासाठी आपल्याच शिक्षकांना घ्यावं. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, चित्रकले स्पर्धेमध्ये नंबर मिळालेला आहे, क्रीडा स्पर्धेमध्ये नंबर मिळाला. मुलांनाच मुलाखती द्यायला हव्या. त्यातलाच आपला एखादा मुलगा त्याला मुलाखत देण्यासाठी, तीच मुलं मुलाखत घेण्यासाठी मुलाखत वाचायला द्या. वर्तमानपत्रामध्ये आलेली, मासिकात आलेली, किशोरमध्ये आलेली, रेडिओवरच्या मुलाखत कधी ऐकायला सांगा. कधी कधी रेडिओवरती अशा मुलाखती लागत असतात. कधी आपल्याला आता FM सुद्धा याच्यावरती मिळतं, त्या वाहिनीवर सांगता येईल. तर अशा पद्धतीनं मुलाखत ऐकणं, मुलाखत वाचणं, मुलाखत देणं, मुलाखत घेणं असे उपक्रम आपल्या शाळांमध्ये आपण राबवू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे मुलाखतकार आहेत की जे गाजलेले आहेत. सुधीर गाडगीळ अग्रक्रमाने घ्यावं लागतं. ते उत्तम निवेदक आहेत, लेखक आहेत, मुलाखतकार पण आहेत. कारण खार्डीलकर जे होते, आज हयात नाहीयेत, ते ज्येष्ठ पत्रकार आणि उत्तम पत्रकार होते. आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक पत्रकार आणि परखड याच्यामध्ये निखिल नाव आपल्याला घेता येतं. आमच्या सांगलीमध्ये ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक वैजनाथ आहेत. आकाशवाणीवरती जर एखाद्या लेखक कवींना किंवा मान्यवरांना बोलवलं तर आवर्जून त्यांना निवडलं जातं. पूर्वी सांगली आकाशवाणीचे वामन काळे, श्रीपाद काळेकर, श्रीनिवास जरंडीकर, गोडबोले, सुनील कुलकर्णी, तर हे सुद्धा खूप छान पद्धतीनं मुलाखती घेत असतात. मुलाखत तंत्र त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला असणारी ही व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन कार्य, त्यांच्या प्रेरणा हे समजण्यासाठी खूप महत्वाचं आहे. मुलाखत हे तंत्र आणि संवाद हे 5-5 गुणांसाठी असणारा हा जो 40 गुणांचा कार्यात्मक व्याकरण आणि संवाद हा भाग आपण करावा. त्याचबरोबर ही भाषिक कौशल्य त्यांच्या अंगी जरूर यावीत यासाठी थोडासा भाग हा लांबलेला आहे, कारण विषयाची व्याप्तीच इतकी आहे. त्यामुळं तो कमी वेळात घेणं हे थोडंसं माझ्या दृष्टीने अडचणीत झालं. वेळ थोडा झालाय असते तर त्याबद्दल मी माफी मागतो. आदरणीय भागवत घेवारे सर, सुंबे, कल्याण कस्तुरे सर, शिंदे सर, हे आपण सर्व मंडळी महाराष्ट्र भागवत संघासाठी खूप चांगलं काम करता आहात. मला ही संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थांबतो. नमस्कार. अतिशय सुंदर सर. वेळ नाही सर, अतिशय योग्य पद्धतीने आपण हात घातलेला आहे. एवढं आवश्यकच होतं. त्यामुळं अतिशय सविस्तर असा विषय, जीवाचे कान करून सारे ऐकत होते, मी पाहत होतो. तर त्यामुळं दिलगी नाही सर, उलट अभिनंदनास आपण पात्र आहात. मी आभार व्यक्त करण्यासाठी आपेट सर आपण अनम्यूट व्हा. आपेट सर, हा आवाज चालू करा. ओके. आपेट सर अंबाजोगाई येथून आहे. हा सर, येतोय आवाज. हा येतो सर. हा सर येत. हा, महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम अंतर्गत इयत्ता 9वी साठी संवाद लेखन आणि मुलाखत या विषयावर आज सविस्तर मार्गदर्शन श्री विठ्ठल मोहिते सर सांगली यांनी अतिशय सुंदर संवाद लेखन कसं असावं, त्यात काय असावं, काय गोष्टी असू नयेत, याचं अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केलं. मुलाखत कशी घ्यायची, कोणाची घ्यायची, त्याला काय विचारायचं, आपण किती बोललं पाहिजे, त्याचं खुल्या पद्धतीने त्याच्याकडून त्याच्याशी कसा संवाद साधायचा याबद्दल अतिशय सविस्तर विवेचन केलं. जवळपास
आपल्या महाराष्ट्रातून 100 मराठी अध्यापकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. आणि या संवाद लेखनाचे काय वैशिष्ट्य असली पाहिजेत, माणूस सुसंवादी बनण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे, याबद्दल अतिशय मार्मिक आणि मोजक्या शब्दामध्ये उदाहरण देऊन त्याने अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये या मराठी अध्यापक मंडळ जे काम करतंय त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. या सगळ्या गोष्टी मुलापर्यंत जाणार आहेत आणि म्हणून मराठीची प्रगती, मराठीचा विकास निश्चित होणार आहे. तर यासाठी जे सरांनी, श्रीमान घेवारे सर आहेत, सुंबे सर आहेत, कस्तुरे सर आहेत, यांनी आपला सहभाग नोंदवला, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञ असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं घडून आणलं. मलाही आभार मानण्याची संधी त्यांनी दिली, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम निश्चित उंच दिशेने जात आहे, भरारी घेत आहे. त्यांना आणखी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. छान सर. मासाळ सर अनम्यूट हो आणि आपली प्रतिक्रिया द्या. मासाळ सर, भूषण मासाळ सर. हा, नमस्कार, आवाज येतो सर? येतो, बोला. हॅलो सर, आवाज येतोय का? येतो येतो, महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम 2020 आम्हा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास या सदराखाली आपण हा आंतरजाल उपक्रम आयोजित केला आहे. आजच्या ह्या व्याख्यानमालेमध्ये मुलाखत लेखन आणि संवाद लेखन या विषयावरती मराठी अध्यापक संघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल मोहिते सर यांनी अतिशय महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. म्हणजे मुलाखत घेताना मुलाखतकाराला प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जावे आणि मुलाखतकाराला, ज्याच्या आपण मुलाखत घेणार आहोत, त्याला बोलतं कसं करावं. आणि महाराष्ट्रातले जे आजवरचे मान्यवर मुलाखतकार आहेत किंवा संवाद लेखन हा भाग आहे, अतिशय सुंदर रीतीने त्यांनी विवेचन केलं. आणि हा महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाने घेतलेला हा उपक्रम जो आहे तो उपक्रम स्तुत्य आणि उपयुक्त असा उपक्रम आहे. आणि ह्या उपक्रमामध्ये आजपर्यंत मी ऐकलेले जे व्याख्यान आहे त्यामध्ये मॅडम, सुवर्णा जाधव, त्याचबरोबर गुणवत्ता विद्यार्थी आणि शिक्षकां सत्कारामध्ये आलेले पोपटराव पवार साहेब, सचिन यादव सर, प्राचार्य गणेश देशपांडे सर आणि व्याख्यानाचार्य ज्यांच्या तोंडून माऊली हा शब्द येतो विशेषतः मला सांगायचा आहे ते म्हणजे सुंबे सर, कल्याण कस्तुरे सर, केडी पवार सर, वैशाली अडमुट्टे मॅडम, या सर्वांनीच आपापल्या परीनं अतिशय उत्तम असे पाठ घेतलेले आहेत. या सर्वांचं आणि एकूणच महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाला मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद सर. छान सर, अतिशय सुंदर. हा सर, सुंबे सर समारोप कर. हा, एक मिनिट. सुरेखा कांबळे मॅडम व्यक्त व्हा. सुरेखा कांबळे मॅडम. बोलते. तर मराठी अध्यापक संघामार्फत हा जो आपल्या विषयाअंतर्गत उपक्रम सुरू आहे तो खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे. कारण इतर कुठल्याही विद्यार्थ्याचे उपक्रम होत नाही. गेले 5-6 महिने आपल्या फक्त मराठी विषयाचे अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच मराठी विद्यार्थी आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच 100% झालेला आहे. आज जो विठ्ठल मोहिते सरांनी संवाद लेखन आणि मुलाखत लेखन हा घटक घेतला तो खरोखर कौतुकास्पद आणि अतिशय सुंदर पद्धतीने घेतला. विठ्ठल मोहिते सर माझे क्लासमेट आहेत. आम्ही एमएला एकत्र होतो. आता सुद्धा मराठी अध्यापक संघामध्ये आपले जे काही वगैरे निघतात त्यामध्ये आमचे केक वगैरे असतात. आम्ही सतत भेटत असतो. खरोखर या सगळ्या उपक्रमाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना, मराठी भाषिकांना, शिक्षकांना आणि भाषा विकास सार्वजनिक वाढीसाठी निश्चितच उपक्रमशील आहे. मी त्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी आहात. सर्व नियोजित या व्यवस्थापनामध्ये आपल्याला धन्यवाद. आपल्या भाषावाढीसाठी समृद्धीसाठी प्रयत्न करू. विठ्ठल मोहिते सर खूप खूप छान आणि आपले आभार. धन्यवाद. फारच सुंदर मॅडम, आनंद वाटला मला. अतिशय छान. सर, आपले एक शिलेदार दवाखान्यात ट्रीटमेंट घेत आहेत पण तरीही चुकवत नाहीत. आदरणीय चंद्रकांत गायकवाड सर. बोला सर. हॅलो गायकवाड सर बोला. हा बोला. हा सर, आवाज येत नाही? येतो येतो येतो. हा, येतोय सर.
गायकवाड सरांचा आवाज येतोय बोला सर. मी थोडीशी दुरुस्ती करतो. हा. मृत्यू, बालपण आणि आजार या दुःखाच्या कारणासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला नाही, तर शाक्य आणि कोलीय नावाच्या 2 कुळांमधला जो संघर्ष होता, रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न होता, त्या पाण्याच्यामुळं सिद्धार्थाने ग्रहत्याग केलेला होता असं त्यांच्या एकूण साहित्यात, त्रिपिटक असतील, विनयपिटक असेल किंवा सुतपिटक असेल, या संबंधित ग्रंथाच्या आधारावरून हे सिद्ध होतं. म्हणून धन्यवाद सर, खूप खूप मोहिते सर, अभिनंदन. चांगली सकाळ आजची गेली. अत्यंत धन्यवाद सर. छान. लवकर बरे व्हा. धन्यवाद सर. छान. आणखी चिंदरकर सर बोलायचंय? गेवारे सर हा एक फक्त नामोल्लेख जरूर करेन. वैशाली अडमोटे मॅडम आणि हा पाठ घेण्यासाठी मला सांगितलं की गेवारे सरांनी विनंती आहे की हा पाठ सांगलीकडून घ्यावा, आणि त्यांनी माझं नाव सुचवलं. आणि तंत्रस्नेही आहेत आमचे विजय सरगर सर, या दोघांचं बहुमोलाचं सहकार्य मला मिळालं. खरं म्हणजे आज मी जे व्यक्त झालो त्या व्यक्त होण्यामध्ये आपलं मार्गदर्शन, शुभेच्छा आहेत. पण या दोघांनी मला जे बहुमूल्य सहकार्य केलं, पीपीटी रन करणं, पीपीटी बनवणं, यासाठी वैशाली अडमोटे मॅडम आणि विशेष करून सर यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. ते माझे चांगले मित्र आहेत, पण आजच्या आंतरजाल उपक्रमासाठी मला बहुमोलाचं सहकार्य, मनपूर्वक धन्यवाद दोघांना. सर, विजय सरगर सर, कल्याण कस्तुरे सर आणि शिंदे जीएल सर, अहो यांच्याशिवाय आपला हा उपक्रमच पूर्णत्वास जाऊ शकत नाही. फार मोलाचं त्यांचं आपल्याला सहकार्य आहे. चिंदरकर सर, हा तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला सर. चिंदरकर सर. चिंदरकर सर बोलतात आणि समारोप सुंदे सर करतील. चिंदरकर सरांचा आवाज येत नाही का? आवाज येत नाही चिंदरकर सरांचा. सुंदे सर. हा बोला सर. चिंदरकर सरांचा आवाज येत नाही. हा, रेंजचा प्रॉब्लेम येतोय मला सुद्धा, कधी कधी रेंजचा प्रॉब्लेम येतो, काय हरकत नाही सर. समारोप करायचं. हो, हा, धन्यवाद मोहिते सर, आपण या क्षेत्रामध्ये काम केलं. धन्यवाद सर, धन्यवाद. बऱ्याच दिवसानंतर प्रथमच मी तुम्हाला ऐकतोय सर. मी खरोखर तुम्ही या क्षेत्रामध्ये आकाशवाणी केंद्रावरती काम केलं असल्यामुळे की तुम्हाला त्या क्षेत्राची त्या ठिकाणी माहिती आहे, बारीक सारीक माहिती आहे. आणि खरोखर आमच्या माऊलींची, गेवारे सरांची दूरदृष्टी वाखाणण्यासारखी आहे की त्यांनी बरोबर हा घटक तुमच्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अडमुठे मॅडम, सरगर सर यांनीही त्या ठिकाणी तुमच्याच नावाची या ठिकाणी सूचना मांडलेली होती. खरोखर आज महाराष्ट्रातील शिक्षकांना तुमच्याकडून एक वेगळी दृष्टी मिळालेली आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये. मी पुनश्च एकदा महाराष्ट्र मराठी अध्यापकांच्या वतीने मी आपले आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद सर, धन्यवाद. थांबूयात. ओके. धन्यवाद.